आनंद कंद भगवान गोपाल कृष्णाची ही परम पवित्र कथा, जी कथा सूतजी महाराज शौनकांना नेहमीच नामाचरण्यामध्ये वर्णन करून सांगत आहेत. सांगणारे हे धन्य होत आहेत, ऐकणारे हे धन्य होत आहेत. राहिलो आपण धन्य होणार आहोत. नामावरती विश्वास असावा, हरिकथेवरती विश्वास असावा. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास फार महत्वाची गोष्ट आहे. विश्वासाला रामचरित मानस मध्ये तुलसीदासजी महाराज शिव म्हणतात. पार्वती म्हणजे श्रद्धा आहे. भगवान शिव म्हणजे विश्वास आहे. नामावरती विश्वास, नामावरती श्रद्धा, हरिकथेवरती श्रद्धा, विश्वास, साधू संतांच्या वचनावरती श्रद्धा, विश्वास. विश्वास कमी पडत असल्यामुळं आपण करत असलेले साधन आपल्याला फलीभूत होताना पाहायला मिळत नाहीत. म्हणून विश्वासाला परमार्थामध्ये जास्त महत्व आहे. नामसंकीर्तन थोडस केलं तरी हरकत नाही. याचा अर्थ मी परवानगी देतो असं नाही घ्यायचा. कारण साधू संतांनी उपदेश करताना, ग्रंथाने उपदेश करताना अखंड नामस्मरण करा म्हणून केलंय. त्यात मी कुठला शहाणा आलाय थोडस केलं तरी चालतं म्हणणार. पण अखंड नामस्मरण जरी एखाद्या भक्ताने केलं आणि विश्वास नाही, काही उपयोगात आला का नाम? स्वतः श्रीमद भागवताची कथा, स्वतः साधू पुरुषाची सेवा केली, पण विश्वास नाही. मग त्या सातत्याला, त्या अखंडतेला महत्व काय राहिलं? नाम काम करत. कोणतंही काम नामाकडून करून घ्या, नाम करत. परंतु नामावरती विश्वास असावा. श्रीमद भागवतावरती विश्वास असावा. आणि विश्वास जर का नसला तर आपण कितीही करा, उपयोग विशेष काही होत नाही. पाप नाही होत, पुण्यच होत. बिना विश्वासाने जरी नामस्मरण केलं, बिना विश्वासाने जरी हरिकथा श्रवण केली, गायन केली, तरी अडचण कोणत्याही प्रकारची नाही. पण विश्वास ठेवून जर काही सारी साधनं आपण केली तर तात्काळ लवकर त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव आपल्याला जाणवतो. हरिकथा माझा उद्धार करणार आहे हा विश्वास असावा. मी साधू संतांची सेवा मी करतोय, माझं परमकल्याण होणार आहे, विश्वास असावा. कधीही विश्वासाला तडा जाऊ देता कामा नये. कधीही आपल्या श्रद्धेला तडा जाऊ देता कामा नये. जर का विश्वास आपण पूर्ण त्या ठिकाणावरती, म्हणून श्रद्धा या वेळेला 3 प्रकारची वर्णन करते गीता. राजस श्रद्धा, तामस श्रद्धा, सात्विकी श्रद्धा. ही सात्विकी श्रद्धा कशी असते? कधी भंग नाही पावत. आणि श्रद्धेनं तर भरपूर उद्धरले. व श्रद्धेनंच उद्धार झाला, विश्वासानेच उद्धार झाला.
किती प्रेमाने किती आनंदाने शौनक ऋषी श्रवण करतात आहे हरिचरित्र. विश्वास आहे शौनकांना, उद्धार होणार आहे आमचा. अशी कथा आमच्याकडून श्रवण होती आहे की जी उद्धारक आहे, जी तारक आहे. एकदा एका साधनेवरती विश्वास केला, एकदा एका साधनावरती विश्वास केला, आपलं ध्येय गाठेपर्यंत त्या साधनावरचा विश्वास कधीही कमी होऊ देता कामा नये. मी नाम गातोय, नाम माझा उद्धार करणार आहे. लाख जगामध्ये आपल्याला कोणी सांगू द्या, आपला विश्वास कमी न झाला पाहिजे. जरासाही कमतरता आपल्या विश्वासामध्ये श्रद्धेमध्ये नाही आली पाहिजे. कधी असा विकल्प आपल्या चित्तामध्ये उपस्थित नाही झाला पाहिजे, मी हरिकथा श्रवण करतोय पण नाही झाला उद्धार माझा. तो कल्पवृक्षाच्या सावलीत बसलेलो आहोत आपण. भगवंताचा भक्त भगवंताच्या सावलीत असतो आणि तो परमात्मा, ही हरिकथा, हे हरिनाम कल्पवृक्ष आहे. हिच्या सावलीमध्ये, याच्या सावलीमध्ये बसून आपण जो विचार करू तो विचार आपल्याला ध्येय म्हणून प्राप्त होत असतो, त्याचा परिणाम आपल्याला मिळत असतो. साधू महापुरुषाच्या सहवासामध्ये, साधू महापुरुषाच्या संगतीमध्ये ज्यावेळेला आपण असतो, योग्य श्रेष्ठ विचार करायला पाहिजे. हरिकथेच्या सहवासामध्ये, संगतीमध्ये, भगवंताच्या सहवासामध्ये, या वृक्षाच्या सावलीमध्ये ज्यावेळेला आपण असतो त्यावेळेला उच्चतम विचार करायला पाहिजे. कारण भक्त ज्या प्रकारचे विचार, भक्त ज्या प्रकारची कल्पना, भक्त ज्या प्रकारची वासना करतात, भगवंत त्याचे असल्यामुळे भगवंत त्याची वासना पूर्ण करतात. वाईट वासना जर का आपण केली, वाईट विचार जर का आपण याच्या सावलीमध्ये केले, जे आपल्या परमार्थिक मार्गासाठी, आध्यात्मिक मार्गासाठी पतनाला कारणी होणार, असे विचार जर का आपण केले याच्या सान्निध्यामध्ये, तर भगवंताचं काय? भगवंत म्हणतात, माझ्या भक्ताला जे वाटतं ते मी करतो. अहम भक्त पराधीना. सूतजी महाराजांचा विश्वास आहे, निष्ठा आहे. शौनकांची विश्वास आहे, निष्ठा आहे. सनत कुमारांचा विश्वास आहे, निष्ठा आहे. नारदजी महाराजांचा विश्वास आहे, निष्ठा आहे. गोकुळातल्या गोपिकांशिवाय भगवंताला भगवंत कुणी मानत नव्हतं. ही खरी गोष्ट आहे. गोपाळ आणि गोपिका, गोपाळांपेक्षा गोपिकांची श्रद्धा लौकिक होती भगवंतावरती. नंद बाबा, नंद राणीला सुद्धा विसर पडायचा की हा कान्हा परमात्मा आहे. गोपिकांची श्रद्धा जराशीही डळमळीत झाली नाही. जग काय म्हणतं विचार नाही केला. आमचा परमात्मा आहे, आमचा भगवंत आहे. विश्वास नाही तुटू दिला. श्रद्धेला परमार्थामध्ये, विश्वासाला परमार्थामध्ये, प्रेमाला परमार्थामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. साधन करण्याचा वेग किती जरी कमी असला, पण 10 वेळेला नाम गायलं, 1 वेळेला जरी नाम गायलं तरी एवढ्या विश्वासाने गावं. 1 वेळेला नाम गायलं मी, माझं तर नाम काम करणार आहे. नाम माझा उद्धार करणार आहे. हरिचरित्र माझा उद्धार करणार आहे. विश्वासाने सांगून टाकावं दुसऱ्यांना, माझा उद्धार झाला. असं कसं म्हणतोय बाबा, माझा उद्धार झाला म्हणतो. त्याला म्हणा, हो माझा उद्धार झाला. कसं एवढा विश्वासाने सांगतोय? अरे मी नाम संकीर्तन करतोय ना, अरे मी हरिकथा ऐकतोय ना, अरे मी संत सेवा करतोय ना. संत सेवा केल्याने उद्धार निश्चित आहे. नाम संकीर्तन केल्याने उद्धार निश्चित आहे. हरिचरित्र श्रवण केल्याने, वर्णन केल्याने उद्धार निश्चित आहे. झाला माझा उद्धार. आपण उद्धार झाला नाही म्हणून म्हणतो ना, म्हणूनच उद्धार आपला थांबलेला असतो. कथा ऐकताना सगळ्याच गोष्टी मानायला पाहिजे असं काही आग्रह नाही.
म्हणल्या तर चांगल्या आहे, पण मानायलाच पाहिजे असं काही वक्त्याचा आग्रह नाही. नकारात्मक विचार करण्यापेक्षा जर का आपण सकारात्मक विचार करायला तयार झालो तर, आणि तसंही पाहिलं गेलं तर तात्विक अर्थाने आपला उद्धार झालेलाच आहे. आपल्याला याची जाणीव नाही, आपल्याला याचं ज्ञान नाही. ज्ञान आणि अज्ञानाच्या पर्याय आहोत आपण. जीवत्वाच्या आणि शिवत्वाच्या पर्याय आहोत आपण. 3 गुणांच्या पर्याय आहोत आपण. प्रकृतीच्या पल्याड आहोत आपण, पलीकडे आहोत आपण. प्रकृतीचा आणि आपला काही संबंध नाही. पुन्हा पुन्हा आपण त्या प्रकृतीचा अंगीकार करतो, त्या मायेचा अंगीकार करतो. पहिल्यांदा आपल्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे. पहिल्यांदा आपल्यावरती विश्वास, आपल्या आराध्यावरती विश्वास करायला पाहिजे. आपल्यावरती श्रद्धा अगोदर केंद्रित करायला पाहिजे. आपल्या आराध्य दैवतावरती आपली श्रद्धा केंद्रित करायला पाहिजे. ज्या साधूंची, ज्या महापुरुषांच्या आपण ओळखीत आहोत त्यांच्यावरती पूर्ण श्रद्धा निश्चित करायला पाहिजे. माझी भगवंतावरती श्रद्धा आहे, मी यांना भगवंत मानतो. पण तुला स्वतःला भक्त मानतोस का? ही स्वतःवरची श्रद्धा आहे. मी भक्त आहे असं म्हणायची वेळ आली का की आपल्याला संशय येतो, खरंच मी भक्त असेल का? श्रद्धा स्वतःवरच नाही. ती माझे सद्गुरू असतील अथवा नाही, मी त्यांचा सत्शिष्य आहे. भगवंत माझं नाम गात असतील अथवा नाही, मी नामधारक आहे. आपल्यावरती श्रद्धा आहे. आपल्याला कोणी विचारलं तुला देव भेटला? नाही म्हणतो आपण. संत कृपा झाली? नाही. एवढं नामस्मरण केलं, एवढ्या वर्षापासून नाम संकीर्तन करतो, उद्धार झाला? नाही. एवढ्या वेळेला हरिकथा ऐकली, श्रीमद भागवती कथा ऐकली, राजा परीक्षेतून 1 वेळेला ऐकली, उद्धार झाला. एवढ्या वेळेला तो हरिचरित्र गायले, एवढ्याच्या वेळेला तो हरिचरित्र श्रवण केलं, तुझा उद्धार झाला? हा म्हणतो नाही. हे सगळी उत्तर नाहीत आहे. विश्वास नाही याला कारण, श्रद्धा नाही याला कारण. नाम संकीर्तन करणाऱ्या जवळ पातक राहत नाही. नाम संकीर्तन साधन पाहिजे सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. एक वेळेला जर का आपण श्रद्धेने विश्वासाने नाम गायलं तर तृण अग्नी मिळे, समरस झाले, तैसे नामी केले, जपता हरी. एक वेळेला हरी. पुन्हा त्याला विचारलं, का रे पाप आहे, पापी आहेस का तू? मी तर किती पाप करतोय. तर नामही गातून पापही आहे का? एका भांड्यामध्ये 2 वस्तू कशा बसतील? एखादं भांड असलं त्याच्यामध्ये काहीच नाही, रिकामा भांडा आहे. त्याच्यात काय असतं? हवा. पाणी भरलं की हवा नाही, हवा असते की. जो नाम स्मरण करतो तो पापी कसला? जो हरी चरित्र वर्णन करतो, जो हरी चरित्र श्रवण करतो तो पापी आहे का? त्याजवळ पाप आहे का? नाही. विश्वास असावा. अशी बाजू झाली आपली, विश्वास असावायचा. हा दोरा, हा धागा धरून जर का आपण पुढे चिंतन पाहिलं तर सगळ्या भाविकांच्या लक्षात एक गोष्ट येते, माझं कल्याण पूर्ण झालेलं आहे. नाम आपल्या मुखात, नाम माझ्या मुखात आहे, हरी माझ्या मुखात आहे. जो नाम संकीर्तन करत नाही त्याला पापी म्हणत आहे. साधू संत जो नाम संकीर्तन करत नाही त्याला पापी म्हणतात.
जो नामसंकीर्तन करतो त्याला काही म्हणत नाही. नामसंकीर्तन जो करत नाही त्याला पापी म्हणतात. नामसंकीर्तन करतो त्याने स्वतःला पापी मानावं का? अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात श्रद्धा आणि विश्वासाच्या बाबतीमध्ये. पूर्ण श्रद्धा, ही पूर्ण श्रद्धा नसल्यामुळं कधी याची उपासना, कधी त्याची उपासना, कधी हा मंत्र, कधी तो मंत्र, कधी ही साधना, कधी ती साधना, कधी हे व्रत, कधी ते व्रत, असं चलायमान का होतो आपण? श्रद्धा नाही, विश्वास नाही. मंत्र कोणताही गायन करा, काही अडचण नाही. तुम्ही श्रीमद भागवतावरती पूर्ण निष्ठा आहे. सूतजी महाराजांची, शौनक ऋषींची, नारदजी महाराजांची, वेदव्यासजी महाराजांची, सुखदेवजी महाराजांची, राजा परीक्षितीची, सगळ्यांची निष्ठा आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. गीता म्हणते जो श्रद्धावान असतो, श्रद्धेचं वान, कोणतीचं वान, संक्रांतीचं वान, विद्वान, तसा हा श्रद्धावान. समोरच्यालाही आपली श्रद्धा पाहून आश्चर्य वाटलं पाहिजे. काय श्रद्धा आहे, बापरे, काय श्रद्धा आहे. सगळं घर पेटलंय. धर्मपत्नी धावत धावत आली. पूजा चाललेली होती. पूजा झालेली आहे. घराला आग लागली. हवा 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 हवा, उठा 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 उठा, पळा 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 पळा. सगळं गाव जमा झालंय तिथे. कोणी पाणी टाकताय, कोणी माती फेकताय, कोणी वळ फेकताय, भिजवायला पत्नी वाहन. भगवंताची इच्छा असली की मी जळावं तर जळणारच आहे. नसली, भगवंत माझं रक्षण करू शकतात, करू शकतात, त्यांना काही अडचण नाही. मी देवाची पूजा करतो, नाम संकीर्तन करतोय. बरोबर अग्नी त्या देवाऱ्यापर्यंत येऊन आपोआप शांत. भक्तांचं चरित्र, संतांचं चरित्र, त्यांची श्रद्धा पाहावी, त्यांचा विश्वास पाहावा. तुमची माझी श्रद्धा आहे आणि मी वरती बसलो म्हणून मला वेगळं काही मानू नका. आपण सारेच भक्त आहोत. श्रीमद भागवताचं चिंतन आपल्याला यामुळे श्रवण करावं लागतं की जिथं कुठं आपण कमी पडत असू तिथून पुढे आपल्याला वाटचाल करायची, ती गुणधर्म आपल्याला आत्मसात करायचे. अभ्यास आहे, विद्यालय आहे, सदिविद्या आपल्याला हस्तगत करायची आहे. जिथं कुठं आपण कमी पडत असू हे सिद्धांत श्रवण करून, ही भक्ती चरित्र श्रवण करून, हे वैराग्य पर प्रकरण श्रवण करून, हे ज्ञान श्रवण करून आपल्याला पुढच्या पहिलीवरती वाटचाल करायची. म्हणून श्रद्धा. मीराबाईला माहित होतं विष, दुधामध्ये विष आहे. आपल्याला नुसती छतावून पाल गेली ना आपण पाहिले ते म्हणतं नाही हे उघडं होतं, छतावून पाल गेली, त्याच्यात गरळ पडली असेल आणि मी पिलं की मरून जाईल. मीराबाईला माहिती आहे याच्यात विष आहे. श्रद्धा हे प्रकरण नाही. ते अंदाज यावा, जिथं जिथं श्रद्धेचं प्रकरण येतील तिथं तिथं त्यांची श्रद्धा पाहावी, श्रद्धेची तपासणी करावी. विश्वासाची तपासणी करावी. आपला विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी थोड्या थोड्या गोष्टीमध्ये जर का आपला विश्वास तस नस होऊन जातो, जर मोड पडून जातो, विश्वास आणि विश्वास ज्याचा आहे, ज्याची श्रद्धा आहे,
भगवंताला तत्पर राहावं लागतं, भगवंताला त्याच्या सेवेत राहावं लागतं, याची श्रद्धा आहे. उद्या जर का असं झालं तर श्रद्धेमुळेच, विश्वासामुळेच हे सगळे करू शकलो. नाथबाबांनी दगडाच्या पाषाणाच्या नंदीला गवत खाऊ घातलं. कशाने बरं? विश्वास. माझा हरी आहे ना याच्यात, हरी हरळी खाय. श्रद्धा पराकोटीला गेलेली असते बरं का. मी म्हणलं तर काही होणार नाही, तू म्हणतात म्हणा बरं मी पुष्कळ असे प्रयत्न करून पाहिले, काही होत नाही. आपल्या लक्षात एकच गोष्ट आहे की आपल्या नाथबाबाची श्रद्धा कशी असेल, ती विश्वास कसा असेल, ती धारणा कशी असेल, ती परिपक्वता आलेली आहे त्यांच्यामध्ये. आपला अजून केजी मध्ये चाललाय, आपला अभ्यास फार. राग मानू नका कोणी. भाविक मंडळी आहात, वंदनाला पात्र आहात आपण. कोणत्याही महापुरुषामध्ये जर का कोणत्याही प्रकारचं सामर्थ्य पाहायला मिळतं तर ते सामर्थ्य त्यांच्या देहाचं नाहीये, त्यांच्या देहाचं सामर्थ्य नाहीये, ते त्यांच्या विश्वासाचं सामर्थ्य आहे, ते त्यांच्या श्रद्धेचं सामर्थ्य आहे. नामदेवराय म्हणतात मला पाणी देतो ना पाजा, पांडुरंग पाणी देतो. श्रद्धा. तीर्थयात्रेमध्ये नामदेवराय, ज्ञानोबाराय, ज्ञानोबारायांनी विहिरीमध्ये प्रवेश केला. योगी नामदेवराय म्हणले मी योगी नाही, साधा बोला लेकरू आहे देवाचं बस. पण एक गोष्ट सांगू का ज्ञानोबाराय म्हणले, काय योग्याला तरी कष्ट करावे लागतात, मला तर अजिबात नाही. एवढी खोल विहीर, 10-20 पुरुष खोल विहीर. नामदेवराय म्हणतात मला पाणी का? नाही, तहान लागली ना. पांडुरंगाला सांगितलं की पांडुरंग पाणी देतो. असं कधी मनात येऊ देता कामा नये की ते संत होते, मग त्यांना त्यांचा देव करत होता, मग आपण कशाला भक्त झालो? मग आपलं काहीच करणार नाही, आपलं काहीच मानणार नाही, तर आपण तरी भक्त होऊन काय उपयोग नाही. आपण भगवंत सगळ्यांसाठी सारखा आहे. ते संत होते म्हणजे हा संत हा प्रकार, साधू हा प्रकार, ऋषी हा प्रकार, मुनी हा प्रकार देहाशी संबंधित नाहीच आहे. तो त्यांच्या श्रद्धेशी संबंधित आहे, तो त्यांच्या भावनेशी संबंधित आहे, तो त्यांच्या विश्वासाशी संबंधित आहे, तो देवभक्ताचा संबंध आहे. बरोबर विहिरीचं पाणी बरोबर 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 नामदेवरायांच्या समोरून पाणी वाहत आहे. नामदेवराय वंजळ करून पितात. नामदेवराय म्हणतात ज्ञानोबाराय असं वंजळीनं पाणी प्यायची सुद्धा गरज नाही, माझ्या तोंडात तो पांडुरंग पाणी टाकायला बसला. आणि पाणी टाकायची पण गरज नाही, त्याचे सामर्थ्य असं आहे की लागलेली तहान पाणी न पिता तो नाहीशी करू शकतो. लागलेली तहान पाणी न पाजता किंवा पाणी न पिता सुद्धा तो नाहीसा करू शकतो. तहान जर तो लावू शकतो, भूक जर तो लावू शकतो, तर अन्नाशिवाय आणि पाण्याशिवाय माझी तहान आणि भूकही तो भागवू शकतो. पण अन्न पाण्याची सुद्धा गरज नाही. कशाचा परिणाम आहे? विश्वास ठेवावा, श्रद्धा ठेवावी. आपण एवढे साधन करतो आहोत, विश्वास ठेवावा, श्रद्धा पूर्ण ठेवावी. कल्याण होणार आहे, धन्य होणार आहोत आपण, होणार आहोत आपण, होणार आहोत आपण. जसं सतत श्रीमद भागवताची कथा श्रवण करतो, संशयाची बात नसावा, विकल्प चित्तामध्ये अजिबात राहू देता कामा नये. असं होईल का नाही? होईल का नाही? तू करणार आहेस का? मी करणार आहे, होईल अथवा नाही. माझा हरी करणार आहे, होईल. एवढं विश्वासाने एवढं कसं काय सांगतात? हरी करणार आहे.
मी करायला गेलो होईला तो होणार नाही, कारण माझं बळ कमी आहे असं भक्तांनी समजून घ्यायला पाहिजे. माझा हरी जर करणार आहे ना होणार आहे. भगवंतालाही भार पडतो की एवढा विश्वासाने सांगतोय. उद्या जर का माझ्या भक्ताच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवणार नाही, त्याला भक्ताच्या शब्दासाठी, त्याला त्या भक्ताच्या विश्वासासाठी, श्रद्धेसाठी त्याला ते करावं लागतं. गोपाल कृष्ण भगवान त्याचीच गाथा आहे, त्याचं चरित्र आहे. ही कथा मी तुला वर्णन करून सांगितली शुका, ही कथा तू साऱ्यांना वर्णन करून सांगाल जाऊन तर. शुकदेवजी महाराज सगळ्यांना मी हरी कथा वर्णन करून सांगेन. कशासाठी? सगळ्यांचं परमकल्याण व्हावं. काल पाहिलं आपण संतांचे जीवन जगण्याचा एक हेतू आहे, जगताचं कल्याण. आणि सृष्टीमध्ये मनुष्यच फक्त स्वतःसाठी जगणारा प्राणी आहे, कोणी स्वतःसाठी जगत नाही, कुत्रा सुद्धा नाही. सगळी पशु सृष्टी, बैल घ्या, गाई घ्या, म्हैस घ्या, कोण स्वतःसाठी जगताय? त्यांना फक्त कसं का होईना 2 वेळची ते खळगी भरायला काही चारा पाणी मिळालं की बस, आणि काम कोणाचं करतात? सगळी सृष्टी. नदी वाहते कोणासाठी, वारा वाहतो कोणासाठी, वृक्ष लता वेली एवढ्या बहरलेल्या आहे सृष्टीमध्ये कोणासाठी? स्वतःसाठी जगते सृष्टी, स्वतःसाठी. या सृष्टीतला एक घटक असा आहे ज्याला मनुष्य म्हणतात, हाच फक्त देह केंद्रित आहे. याच परमात्मा केंद्रित व्हायला पाहिजे. सगळी सृष्टी दुसऱ्यासाठी जगते, पुन्हा कोणत्याही प्रकारचा भेद न करता जगते. वृक्ष कधी आपली स्वतःची फळं खात नाही, वृक्ष कधी स्वतःच्या सावलीत बसत नाही. पानाचा उपयोग स्वतःसाठी ते स्वतःच्या करत नाही, फुलाचा उपयोग ते स्वतःसाठी करत नाही, फळाचा उपयोग वृक्ष स्वतःसाठी करत नाही. नदी सगळ्या तहानलेल्यांसाठी वाहते आहे, वारा सगळ्यांसाठी वाहतो आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश परोपकारासाठी आहेत. वृक्ष, लता, वेली, नद्या, पर्वत सगळे परोपकारासाठी आहेत. जरा असं जगलं पाहिजे. स्वतःसाठी ते एक क्षणही जगू नये मनुष्याने, स्वतःसाठी एक क्षण सुद्धा. हा संतांचा आदर्श आहे, हा ग्रंथाचा आदर्श आहे, हा महापुरुषांचा आदर्श आहे, भगवंताचा आदर्श आहे. 125 वर्ष भगवंत या मृत्यू लोकामध्ये राहिले, स्वतःसाठी किती जगले? एक क्षणही नाही. स्वतः जगण्यासाठी आलेच नव्हते, येण्याच्या अगोदरचा हेतू होता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. काम करायला आले होते. कुणाचं? स्वतःच का? नाही, जगाचं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकार. उत्तम अशा प्रकारचा श्रोता मिळावा मला, अशी अपेक्षा शुकदेवजी महाराजांची आहे. आतापर्यंत जसा श्रोता पाहिजे तसा श्रोता जन्मालाही आला नाही. शुकदेवजी महाराजांच्या हृदयामध्ये कथा आहे, ज्ञानाचा सागर आहे, भक्तीचा सागर आहे. पुरुषोत्तम स्वतःच्या हृदयामध्ये घेऊन फिरतात आई वनामध्ये शुकदेवजी महाराज. गिराईक भेटलं पाहिजे. घ्या घ्या म्हणतात मोल तुटे. वस्तूचा सुकाळ ज्या वेळेला होऊन जातो ना जगामध्ये, वस्तूचं मोल कमी होत असतं. बाजाराचाही सिद्धांत आहे, व्यापाराचाही सिद्धांत आहे.
जेवढे सगळे शेतकरी मेथीची भाजी तयार करतात ना त्यावेळेला 1 रुपयाला मेथीची भाजी, उन्हाळ्यात मागा 15 रुपयाला यायची. कडू पण का? दुष्काळ आहे ना, दुष्काळात महागाई वाढत असते. दुष्काळात उत्पन्न कमी आणि मागणी जर का जास्त असली तर वस्तूला किंमत जास्त येते. मागणी कमी आणि वस्तूचा सुकाळ जर का झाला तर त्याची किंमत पडते, कमी होते. मौल्यवान वस्तू परंतु तिचं मोल कमी होऊन जात. जसा शोका पाहिजे तसा शोका अजून जन्मालाही आला नाही. शुकदेवजी महाराज वनात फिरतात आहे, गिऱ्हाईक भेटावं. लागतं त्याला मिळालं पाहिजे. परमार्थाची खूप तहान लागलेली पाहिजे, हरिदर्शनाची खूप तहान लागलेली पाहिजे. आणि अशा तहानलेल्या व्यक्तीला, अशा तहानलेल्या साधकाला संतांची भेट व्हायला पाहिजे, सद्गुरूंची भेट व्हायला पाहिजे. गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं सद्गुरूची भेट कधी व्हायला पाहिजे? ज्या वेळेला संसाराची समूळ आसक्ती नाहीशी झालेली आहे. आता काही क्षणामध्ये जर का हरिदर्शन घडलं नाही तर मी प्राण सोडेल अशी तळमळ चित्तात जागी झालेली आहे. पूर्ण वैराग्य अंगी बांधलेला आहे. आता काही क्षण जर का भगवंताचे दर्शन, भगवंताची भेट नाही झाली तर हा भक्त आपला प्राण सोडून देईल एवढा कासावीस याचा जीव झालेला आहे. नेमकं त्याच क्षणाला महापुरुष भेटायला पाहिजे, म्हणजे तोच क्षण हरिभेटीचा असतो. साधूची भेट होते, पण ज्याला साधूची भेट होते त्याला हरिभेटीची ओढ नाही. म्हणून काही काही वेळेला साधू 2 वर्ष 4 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष भक्ताच्या सहवासात, भक्त त्यांच्या सेवेत, पण देव नाही भेटला. का नाही भेटला? ते भेटवू शकत नाही म्हणून भेटला नाही का आपल्याला भेटायची अजून तळमळ लागली नाही म्हणून भेटला नाही? त्यांनी अजून देव का नाही दिला आपल्याला? अजून ती तळमळ, अजून ती तडफड, अजून ती उतावीळपणा, ती वाट पाहतात आहे त्याची. कधी कधी अशी स्थिती तयार होईल याची साधकाची, कधी तळमळ चित्तामध्ये निर्माण होईल. अजून याच्या चित्ता संसाराची तळमळ आहे, देहाची तळमळ आहे, परिवाराची तळमळ आहे, धनाची तळमळ आहे, सगळ्या गोष्टीची तळमळ आहे. आणि तेवढ्या प्रमाणामध्ये देवाच्या भेटीची तळमळ आहे. काही विशेष फरक नाही त्याचा. ही चांगली गोष्ट आहे की ज्याला देवाच्या भेटीची अजिबातच तळमळ नाही, त्याच्यापेक्षा भला आहे हा. ह्याला थोडं तरी जाणीव आहे की आपल्याला कधीतरी देवाची भेट व्हावी, कधीतरी भगवंताची कृपा व्हावी. या पायरीवरती गीतेचा भाव सांगतोय मी, त्या ठिकाणावरती त्या क्षणाला सद्गुरूंची भेट व्हावी. अजून जन्मही झाला नाही जो हरिकथा श्रवण करण्याचा अधिकारी परीक्षित. जगात माणसं नव्हती का? माणसं नव्हती जगात. शुकदेवजी महाराज का सांगत नाही कथा? वचन तर दिलंय, मी साऱ्यांना कथा सांगेन, मी साऱ्यांना कथा सांगेन, मी साऱ्यांना कथा सांगेन, आणि सांगतच असा जन्माला झाला नाही. वेदव्यासजी महाराजांनी सगळ्यांना कथा सांगितल्या. सुतजी महाराजांवर परिणाम झाला हरिकथेचा परिणाम. 10 भक्त, 20 भक्त, 100 भक्त, 1000 भक्त, लाख भक्त, 10 लाख भक्त आजच्या तारखेला या क्षणाला
आपली हरिकथा चाललेली आहे, आपण एवढे भाविक आहोत. जगामध्ये हरिकथा किती ठिकाणी चालली असेल, म्हणजे एका वेळेला भागवत कथा किती संख्येचं प्रमाण काढलं, कमीत कमी 1,000 कोटी तरी भक्त एकाच वेळेला कथा ऐकत असतात. काही वक्त्याच्या 20,000, 50,000, 1,00,000, 2,00,000, 50 लाख भक्तांची संख्या हरिकथा ऐकायला. एवढ्या संख्येमध्ये एवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणावरती हरिकथा श्रवण केली जाते, गायन केले जाते. आणि आजच्या काळापेक्षा तर पाठीमागच्या काळात लोकसंख्या जास्त होती. कलियुगात नाही बरं का. द्वापार योग पाहिलं, सत्ययुग पाहिलं, त्रेतायुग पाहिलं, संख्या जास्त होती. कौरव पांडवांचं युद्ध झालं, किती अक्षय योनी नुसतं सैन्य होत. 18 अक्षय योनी नुसतं सैन्य होत. प्रजेच्या तुलनेमध्ये सैन्याची संख्या कधीही नगण्य असते, कमी असते. 100 जर का प्रजा असली तर 5 सैनिक. 18 अक्षय योनी सैन्य, प्रजा किती असेल? एवढी प्रजा होते. शुकदेवजी महाराजांना एवढी त्या ठिकाणावरती विद्वान होते. अलीकडच्या काळापेक्षा मागचा जेवढा काळ जातो त्यामध्ये शास्त्राचे विद्वान जास्त होते. शास्त्र ज्ञान असणारे अधिक होते, विद्वान होते, पंडित होते, सर्व प्रकारची रेलचल होती. भाविकही भरपूर असतील. असा भाविकही मला लागत नाही, असा विद्वानही मला लागत नाही, असा पंडितही मला लागत नाही. मग लागतो कसा? परीक्षितीच. वाट पाहता आहे परीक्षितीच्या जन्माची. परीक्षितीचा जन्म कधी होईल आणि परीक्षिती माझ्या सन्मुख कधी येईल? पांडवांचा विनाश करण्याचा विचार दुर्योधनाचा. पांडवांचा विनाश मी करीन असं वचन दुर्योधनाला अश्वत्थामाने दिलं. दुसऱ्याच्या विनाशाचा, दुसऱ्याच्या वाईटाचा कधी मनुष्याने विचार करू नये. ज्या वेळेला, ज्या क्षणाला दुसऱ्याच्या वाईटाचा विचार आपल्या मनात येतो, समजून घ्यावं आपण आपलं वाईट करणार आहोत. कधी कधी दुसऱ्याचं वाईट करताना आपण करतोही, वाईट झालेलं दिसतही, पण ते त्याचं वाईट नसतं, ते आपलं वाईट असतं. असं म्हणतात की दुसऱ्यासाठी खड्डा खणला की आपल्याला पडावं लागतं. मग करता येईल तर दुसऱ्याच्या चांगल्याचा, दुसऱ्याच्या कल्याणाचा, दुसऱ्याच्या सुखाचा विचार करायला पाहिजे. नको ते विचार करून आपले मन, आपली बुद्धी अपवित्र, कलुषित करता कामा नये. पांडवांचा विनाश नाही करू शकला अश्वत्थामा, परंतु पांडवांच्या 5 लेकराची हत्या केली. द्रौपदीला अत्यंत दुःख झालं. परंतु द्रौपदीचे 5 लेकरं जरी अश्वत्थामाने मारले तरी अश्वत्थामाला मात्र आनंद झाला. असुरी आनंद आहे. दुसऱ्याचं वाईट केल्यानंतर जे सुख मिळतं, जो आनंद मिळतो, असुरी आनंद आहे. आनंदाचे सुद्धा, सुखाचे सुद्धा प्रकार 3 वर्णन केले. सात्विक आनंद, राजस आनंद, तामस आनंद आहे. हरिकथेमध्ये जो आनंद प्राप्त होतो, जे सुख प्राप्त होतं, हरिनाम संकीर्तनामध्ये जे सुख, जो आनंद प्राप्त होतो, हा सात्विक आहे. उत्तरा माहेरी गेलेली होती, अभिमन्यूची धर्मपत्नी. अश्वत्थामाला माहिती मिळाली की अश्वत्थामा
सगळ्या पांडवांच्या मुलांचा जरी तो विनाश केलेला आहे तरी पांडवांचा वंश वाढणार आहे. म्हणले कसं काय? अभिमन्यूची धर्मपत्नी उत्तरा हिच्या उदरामध्ये अभिमन्यूचं बाळ वाढत आहे. एक दिवस ब्रह्मास्त्र फेकलं आणि ब्रह्मास्त्र उत्तरेच्या देहाला येऊन लागला. आईची जर का मी हत्या केली तर बाळाचा जन्मच त्या ठिकाणावरती होणार नाही असा विचार अश्वत्थाम्याचा जरी होता तरी सुद्धा ज्या वेळेला ब्रह्मास्त्राचा आघात आणि सर्वांगाचा दाह व्हायला लागला, उत्तरेच्या सासूबाईचे शब्द सुनबाईला स्मरण व्हायला लागले. सुनबाई, ज्या वेळेला महासंकट प्राण जाण्याची वेळ येईल बेटा, त्यावेळेला भगवंताचा धावा करायला विसरू नकोस. उत्तराईसाठी भगवंताचा धावा आरंभ केला. भगवंताने सुदर्शन चक्र सोडलं आणि सुदर्शन चक्र उत्तरेच्या देहाभोवती गिरट्या घालत आहे. ब्रह्मास्त्राचा परिणाम. पण उत्तरेने धावा करण्याच्या अगोदर ब्रह्मास्त्र उत्तरेच्या देहाला लागलेलं होतं. परिणाम उदरामधल्या बाळापर्यंत जाऊन पोहोचला होता. सुदर्शन ज्या वेळेला भगवंताने सोडलं, उत्तरेच्या देहाचं रक्षण केलं आणि उदरामधल्या लेकराचं उदरामधल्या बाळाचं रक्षण करण्यासाठी भगवंताने अंगुष्ठ प्रमाण रूप धारण केलं आणि उदरामधल्या लेकराच्या भोवती भगवंत प्रदक्षिणा करायला लागले. शंख चक्र गदा पद्मधारी भगवंताला उत्तरेच्या उदरातलं बाळ पाहायला लागलं. यथा योग्य समयाला उत्तराई साहेबांनी ज्या बाळाला जन्म दिला त्या बाळाचं नाव परीक्षिती असं ठेवलं. असा परीक्षिती याने आईच्या उदरामध्ये भगवंताचा अनुग्रह केलेला आहे, भगवंताला पाहिलेला आहे, त्यांचं दर्शन घडलेलं आहे, साक्षात्कार झालेला आहे. परीक्षित राजे सतत आईला विचारायची, आई तो कुठं आहे ग? म्हणजे कोण? 4 हात होते, सुंदर मुकुट होता, सुकुमार देह होता, शंख चक्र गदा पद्म हातात होते. तो कुठं आहे? बाहेर तर मला सगळ्या 2 हाताचे दिसतात आहे, घर दिसतात आहे, हे दिसतात आहे, आणि तो कुठं आहे जो दिसत होता? उत्तरेला काय माहिती आणि माझ्या उदरात काय पाहिलं आणि कुणाला पाहिलं? परीक्षित महाराजांना आईच्या उदरामध्ये भगवंताचा साक्षात्कार होतो याला कारण आहे उत्तराई साहेब. जर उत्तराई साहेबांनी भगवंताचा धावा प्राण जाण्याच्या वेळेला संकट वेळेला केला नसता, सुदर्शन भगवंताने सोडलं नसतं. जोपर्यंत आपलं दुःख, जोपर्यंत आपलं गाराणं, जोपर्यंत आपली प्रार्थना आपण, आपली विनंती आपण भगवंताला करत नाही, तोपर्यंत भगवंत आई भक्त असल्यामुळं आणि सुनबाईची सासू भक्त असल्यामुळे, पांडव परिवार म्हणजे सगळ्या भक्तांचा परिवार आहे. परिवारातला एकही सदस्य अभक्त नाही. पांडवांच्या सारे भक्त आहेत, एकापेक्षा एक भक्त आहेत. सासूबाईने उत्तम अशा प्रकारची शिकवण दिली होती, संकटाच्या वेळेला भगवंताचा धावा करायला पाहिजे. तुम्ही मी सुद्धा जेव्हा आपल्याला पूर्ण देहाची आसक्ती नाहीशी झालेली असेल त्यावेळेला नाही केला तरी हरकत नाही. कारण एकदा देहाची आसक्ती, या संसाराची आसक्ती, या संसाराचं ममत्व हे नाहीसं झाल्यानंतर मग देवाला दुःख सांगायची काही कारण शिल्लक राहत नाही. आणि आसक्ती, ज्याची आसक्ती देहाची गेली त्यांनी कधी म्हणावं देवाला माझा आजार दूर करा? त्याचं काम झालेलं आहे. तो अशा प्रकारची अधिभोवती किंवा माई कोणत्याही प्रकारची आपली इच्छा, कोणती वासना भगवंताकडे निवेदन करत नाही. तो पाहतो फक्त कौतुक संचिताचे गोपाल कृष्ण भगवान. एकमेकाला उत्तम अशा प्रकारची शिकवण द्यायला पाहिजे. आणि सगळ्यात मोठी जिम्मेदारी घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची असते. शिकवायची वेळ आली तर चांगलं शिकवायला पाहिजे.
कुणीतरी जगामध्ये आपलं ऐकतोय. काही वेळेला समोरचं आपलं ऐकत नाही, आपण बळजबरीत त्याला ऐकायला लावतो. मी म्हणतो तसं कर, नाही तर मारीनच एक. मी म्हणतो तसं कर. नाही प्रेमानं ऐकलं तर आपण रागाने लोभाने ऐकतो ना. सगळ्याच पतिव्रत पतिराजांचं ऐकतात असं थोडीच आहे, पण त्यांचा धाकच एवढा असतो काय ऐकावंच लागतं. नाही ऐकलं तर मारतील ना, सोडून देतील ना, आपल्याला काढून देतील ना. म्हणून ऐकायचं. सांगणाऱ्याने ऐकणारा जर कोणत्याही रीतीने ऐकायला तयार आहे तर सांगणाऱ्याने असं सांगायला पाहिजे जे हिताचं आहे. प्रेमाने सांगा तरी, रागाने सांगा तरी, लोभाने सांगा तरी, पण आपल्या उपदेशाचा परिणाम त्याला जीवनामध्ये काहीतरी हित करून देणारा पाहिजे. सगळ्यांनी सगळ्यांना भगवंताकडे प्रेरित केलं पाहिजे. सासूबाई भक्त असल्यामुळं, द्रौपदी माता भक्त असल्यामुळं द्रौपदी आई साहेबांनी शिकवण दिली होती सुनबाईला, भगवंताचा धावा करायला पाहिजे. तुम्ही मी सुद्धा संकट आलं, अडचणी आली, काही दुःख जर का झालं, काही धावपळ जर का सुरू झाली तर याला फोन करतो आपण, त्याला फोन कर, त्याला फोन कर, त्याला फोन कर. आणि देवघरात देव कशाला बसवून ठेवले एवढे? बरी एक नाही ना, 10-10, 20-20 येत ना. घरात जागा नाही, एवढे फोटो आहेत. तिथे नुसते शोभेला ठेवले का? शोभेच्या वस्तू ठेवतो आपण तशा ठेवलेत का? कशाला ठेवतो? अति महत्वाची जर का अडचण असली तर आपण घरातल्या लहान लेकरांना नाही सांगत, मोठ्या माणसाला सांगतो. घरात सगळ्यात मोठा कोण आहे? कोणाला एखाद्याला विचारलं घरात किती मंडळी राहतात, म्हणजे आम्ही 4 जण राहतो. सगळ्यात मोठा कोण आहे? हा म्हणतो मी आहे. कसं विसरतो आपण. ठीक आहे, व्यवहारामध्ये काही भाषा बोलाव्या लागतात, वेगळी गोष्ट आहे, पण अंतःकरणामध्ये 10 भाव असावा. मी स्वतःला मोठं कसं काय म्हणतो? मी मोठा आहे का? मी परिवारातही मोठा नाही, मी कॉलनीतही मोठा नाही, मी जिल्ह्यातही मोठा नाही, मी महाराष्ट्रातही मोठा नाही, मी भारतातही मोठा नाही, मी जगातही मोठा नाही. सगळ्यात मोठा तर माझा हरी आहे. माझ्या हरीपेक्षा कधी कोण मोठं झालं का? आईपेक्षा लेकरू कधी मोठं झालं का? नाही झालं, होऊ सुद्धा शकत नाही. तुम्हाला मला सुद्धा शिकवते उत्तरा, द्रौपदी माता, साधू संत. संकट येत आजपर्यंत नसेल आले एखाद्यावरती, येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तुम्ही आम्ही प्रारब्धाचे मारलेलो आहोत. काय आपल्या प्रारब्धामध्ये पुढे वाढून ठेवलेलं आहे काही माहित नाही आपल्याला. अनभिज्ञ आहे आपला व्यवहार सगळा. संकट येण्याची शक्यता आहे. भगवंताचा धावा करायला पाहिजे. तसं संकटाच्या वेळेला भगवंताचा धावा तोच करू शकतो जो अखंड भगवंताच्या भक्तीत असतो. नाही तर वेळेवरती त्याचं नाव येतच नाही. मग याला त्याला आपले सांगतो आपण संकट देवाला सांगा, देवाच्या कानावर टाका. देवाशी कोणी बोलतच नाही. बोलायला पाहिजे. आपल्याशी 2 दिवस कोणी बोललं नाही, पतिराज बोलले नाही, पतिव्रता बोलली नाही, परिवारातला एखादा सदस्य जर का 2 दिवस 4 दिवस बोलला नाही ना, पहा कशी परिस्थिती होती आपली. बोलतच नाही. का हो? का बोलत नाही? का बोलत नाही? का बोलत नाही? का बोलत नाही? बोला ना, बोला ना. देवाला वाटत असेल का नाही मला नुसतंच घरात आणून बसवून, गणपती बसले, मारुती बसले, भागवत बसलं, त्याला द्यायचं बसवून, आपण फिरायचं मस्त. नाही, भगवंताशी बोलावं, संकट सांगावं. देवा तुला माहित झालं का? काल दवाखान्यात गेली होती. मग काय झालं? डॉक्टर म्हणले असं असं आहे, एवढा मोठा आजार झाला. नाही तू बरा नको करू, पण तुझ्या कानावर टाकलाय. सनबाई बाळंतपणाला गेली दवाखान्यात, सिझर होईल म्हणतात डॉक्टर. नाही तू काही करू नको, तुझ्या कानावर राहू दे.
सांगा ना देवाला. आपला हेतू परकात नाही. आपल्या माणसापासून आपण कोणती गोष्ट लपवून ठेवतो का? सगळ्यात अगोदर का आपल्या प्रेमाच्या माणसालाच आपलं दुःख आपण सांगतो, अडचण सांगतो, समस्या सांगतो, आपलं संकट आपण आपल्या जवळच्या माणसाला सांगतो अगोदर. हा नुसता माणूस नाही, परमात्मा आहे. एखाद्याने संकट सांगून पहा आणि उद्या कथेला येताना ते संकट राहिलं का मला सांगा. पण असं हृदयापासून सांगा, माझा आहे म्हणून सांगावं. मी माझं दुःख हरीला सांगितलं की हरी दुःख दूर केल्याशिवाय राहत नाही, या विश्वासाने या शक्तीने सांगावं. नाही जर का काम झालं तर आपल्या विश्वासाची, आपल्या श्रद्धेची आपण ओठातून बोललो का कंठातून बोललो का हृदयातून बोललो याची पण आठवण करून घ्यावी. तो नाही चुकत, चूक होण्याची शक्यता आपलीच आहे. गोपाल कृष्ण भगवान. कथा ऐकायच्याच आहेत आपल्याला, सतत ऐकायच्या आहेत. पण जरा आपणही त्या भक्तीमध्ये, आपणही त्या प्रवाहामध्ये, आपणही त्या भावनेमध्ये प्रवेश करायचा आहे. मग तर ते सुख आहे, मग तर तो आनंद आहे. प्रेमाच्या माणसाला जावई विचारण्याची शक्ती असते, त्याला अधिकार असतो जा विचारण्याचा. म्हणून भगवंत घरात आहेत आपल्या, नाही घरामधल्या देवाला जवळ बसला पण रोज सांगा. घरी जर का आपला प्रेमाचा व्यक्ती नाही आला, लवकर वेळेवर नाही आला, आपण याला फोन करतो, त्याला फोन करतो, आले नाही ते अजून. तुम्ही सोबत होतात ना दोघ जण, आले नाहीत अजून. मुलगा शाळेतून आला नाही अजून. कान्होबाला सांगा ना, घरात आहे ना. पांडुरंगाला सांगा ना, भगवान शिवाला सांगा ना, देवाला सांगावं. कळलं का तुला? लेकरू आलं नाही शाळेतून अजून. 12:30 वाजेपर्यंत येणार होतं, 1:30 वाजला, अजून बाळ घरी नाही आलं. का नाही आलं? तो म्हणतो मी जातो पाहिला, त्याला आनंद देतो तुझं. सांगावं तर खरं. तो कुठूनही काही आणून देऊ शकतो. मृत झालेला गुरुपुत्र कान्होबा जर संदीपनीला आणून देऊ शकतात, तर शाळेत गेलेलं आपलं लेकरू आपल्याला घरी नाही आणून देऊ शकत का? असं म्हणूच नका की ते संदीपनी होते. नाही नाही, मी काही कमी आहे का असं म्हणावं ना. मी काही कमी आहे का? आणि काय कमी आहे माझ्यामध्ये? जी कमी असेल मी पूर्ण करायला तयार आहे. समर्पण कमी असेल मी समर्पण करायला तयार आहे. माझी श्रद्धा कमी पडत असेल मी श्रद्धा वाढवायला तयार आहे. माझा विश्वास कुठं कमी पडत असला मी विश्वास वाढवायला तयार आहे. मी तसा व्हायला तयार आहे. भगवंत तर आहेच आहे, जसे आहे तसे अनादी कालापासून आहे. भगवंतात काही परिवर्तन होत नाही, कधीच नाही, कुणासाठीच नाही. आपला तो अधिकार, आपला तो विश्वास, आपली ती श्रद्धा होती का? सांगाव्या छोट्या छोट्या गोष्टी. छोट्या छोट्या गोष्टी काय, प्रत्येक गोष्ट देवाला सांगून करायला पाहिजे. सांगा झालं, पातक झालं असेल सांगून टाकावं, पुण्य झालं असेल सांगून टाकावं, सांगून टाकावं. नाहीतरी आपण लग्न कार्य जरी असलं तरी अगोदर पत्रिका ज्यावेळेला देतो त्यावेळेला अगोदर कोणाला देतो? देवाला. कशामुळे देवाला देतो पत्रिका? कशामुळे? देवाने लग्नाला यावं म्हणून देतो का संकट येऊ नये म्हणून देतो? म्हणजे असेल ते काही कारण. देवाला अगोदर पत्रिका, याच्यासाठी पत्रिका ज्याला आपण देतो आपला भाव असा असतो की आम्ही तुम्हाला पत्रिका देतो, निमंत्रण देतो, तुम्ही या लग्नाला. कोणत्याही गोष्टीचं जसं आपण अगोदर देवा, सगळ्या गोष्टी देवाला सांगाव्या. ऐकलं का तू? म्हणजे काय दोघांचं भांडण झालंय. तो म्हणतो मी काय बहिरा आहे का? माझ्या समोर भांडतात मूर्खांना, तुम्ही दोघं नवरा बायको आहेत का? तेव्हा समोर नाही. मोठ्या माणसाचे काही धाक असावा का नाही? सगळ्या घरामध्ये धाक असायला पाहिजे देवाचा. आपण विसरून जातो ना, त्याच्यामुळे आपल्याला गडबड. देवाचा धाक असतो. देवाला आवडत नाही. आपण जसं माणसाचे धाक ठेवतो, यांना आवडत नाही, तिला आवडत नाही, भावाला आवडत नाही, शेजाऱ्याला आवडत नाही, देवाला आवडत नाही. बस ते देवाला आवडतं मी करीनच, मग कोणाला आवडत? कोणाला आवडत?
आणि जे देवाला आवडणार नाही ना ते मी अजिबात करणार नाही. मग मला कोणीही काही करायला सांगा, मी नाही करणार. मला देवाला आवडत नाही. गोपाल कृष्ण. उत्तराई साहेबांनी भगवंताचा धावा केला. संकट काळ होता, प्राण जाण्याची वेळ होती. नुसते संदीपानी महाराजांचे लेकर दिले नाही. कौरव आणि पांडव ज्या वेळेला मृत, पांडवांपैकी काही मुलं जसं अभिमन्यू आहे, अनेक प्रकारची मंडळी ज्या वेळेला मरण पावली. कौरव 100 मुलं धृतराष्ट्राचे मरण पावले. त्यावेळेला मृत झालेल्या कौरव आणि पांडव परिवाराचं मृत्यू झाल्यानंतर सुद्धा दर्शन घडवतील. पहा, भगवंत जर काही करत नसतील आपल्या जीवनामध्ये तर आपल्या श्रद्धेकडे यावं, आपल्या विश्वासाकडे यावं, आपल्या निष्ठेकडे यायला पाहिजे. देवाकडे दोष दृष्टीनं पाहता कामा नये. गोपाल कृष्ण. संत आणि ग्रंथ पुन्हा पुन्हा म्हणतात, बाबांनो भगवंताचा धावा संकट काळात करायलाच पाहिजे. कारण भक्तासाठी देवाशिवाय कोण आहे? भक्तासाठी देवाशिवाय कोण आहे? तोच एक पाठीराखा भक्ताचा आहे, तोच एक करता धरता तोच आहे. संकटामध्ये रक्षण करणारा भक्ताचा तोच आहे. अन्न पाणी देणारा तोच आहे. भक्ताला देवाशिवाय जगात कोणी नाही. तो सगळं त्याला सांगणार आहे. म्हणून पडता जड भारी दासी आठवा वारी. दासी आठवा करावा. पडता जड भारी, फार मोठं संकट आहे. कुणी मुले छोट्या छोट्या संकटात नाही धावा करायचा का? भगवंतानी छोट्या छोट्या संकटावरती मात करण्यासाठी आपल्याला काहीशी शक्ती देऊन ठेवलेली आहे. छोटे छोटे गोष्टी सांगायची गरज. भगवंताने तेवढं देऊन ठेवलेलं आहे. आपल्या शक्तीच्या बाहेर जर का कार्य आहे, आपल्या शक्तीच्या बाहेर जर का संकट आहे, देवाला सांगा. दासानी म्हणून दासी आठवावा हारी.
कोणी देवाची आठवण करा का नका करू, पण दासाला उपदेश केला, भक्ताला उपदेश केला संतांनी. द्रौपदीला उपदेश केला, उत्तरेला उपदेश केला द्रौपदी आई साहेबांनी. संकटाच्या वेळेला बेटा देवाचा धावा करायचा. विचारलं जर का प्रश्न असता उत्तरेनं द्रौपदी मातेला, आई असं का म्हणता, एकच उत्तर दिलं असतं द्रौपदी आई साहेबांनी, तू देवाचा भक्त आहेस ना म्हणून तुला ही गोष्ट सांगितली. दासी आठवा वारी. कोणी आठवण करावी देवाची? भक्तांनी. भक्तच आठवण करतात फक्त देवाची. ज्याला देवाची आठवण सुखात आणि दुःखात होत नाही, ज्याला सुखात दुःखात संकटात देवाची आठवण होत नाही, तो कसला आलाय भक्त? याच्याही पुढे जाऊन प्रत्येक क्षणाला ज्याला भगवंताचं स्मरण राहतं तो भक्त आहे. मग दुःखात स्मरण नाही होणार का? आपोआपच. ज्याला अखंड स्मरण आहे, सुख आलं तरी स्मरण आहे, दुःख आलं तरी स्मरण आहे, कारण हे स्मरण अखंडतेत आहे. त्याच्यामुळे प्रत्येक क्रियेत स्मरण आहे, पाप पुण्य कर्मातही स्मरण आहे. अखंड तो स्मरणात आहे. अखंड जो देवाच्या स्मरणात आहे तो कर्मातीतच आहे, तो गुणातीतच आहे. त्याला कर्माचं बंधन नाही, त्याला कर्माचा देश यामुळेच लागत नाही की तो स्मरण आहे. प्रतिक्षण अखंड दासाने करायला पाहिजे. दासी आठवा वारी. काय करेल म्हणतो, मग तो हो निदिसीन. मग आपल्याला कष्ट नाही होऊ देत, तो सगळे उपाय करतो. आड घाली सुदर्शन. उत्तरेच्या देहाचं रक्षण केलं. ते महाभारतामध्येच येते. जयद्रथ हा सूर्य, हा जयद्रथ. देवाने दिले सुदर्शन पाठवून तिकडे. सूर्य अंधार पडला म्हणून अर्जुनाकडे पाहिलं, तिला वाचून काय करत भगवान. पडता जड भारी दासी आठवा. आठवण करावी. दुःख क्षीण होऊ देत नाही, कष्ट होऊ देत नाही. तो जास्तीचे कष्ट आपल्याला देवाचं स्मरण न राहण्यामुळेच होतात बरं का. रागवूच नका तुम्ही आजचे दिवस तरी, कारण विषयच असे चाललेले आहेत. आज रागवूच नका, कारण कधी कधी भक्ताला असं वाटतं, असं म्हणतात आमची एवढी श्रद्धा, आमचा विश्वास आहे, तरी बोलतात व्यासपीठावर. नाही नाही, तसं नाही पाहतो. चरित्राचा भावच आहे. दासी आठवा वारी. जास्तीचे कष्ट, जास्तीचं दुःख आपण त्याच्या स्मरणात राहत नाही, याचा परिणाम आहे. आपली संकट दूर होत नाही, त्याला कारण नाही. आपण तसं हृदयापासून सांगत नाही असा भाव. संकट खूप पाहावे पुराणी विचारू. मग तो हो निदिसीन आड घाली सुदर्शन. पडता जड भारी दासी आठवा वारी. तुम बिना बोरी कौन खबरे, खबर लेको गिरधारी. भरी सभा मो द्रौपदी ठारी, राखो लाज हमारी. द्रौपदी मातेनं स्वतःचा अनुभव पाहिला. माझ्या हरीच्या कानावर जर माझं संकट टाकलं, माझं दुःख टाकलं, माझा हरी म्हणून भगवंताला पांडवांचा सहाकारी म्हणून वर्णन केलेलं आहे. पांडवांचा सहाकारी, पांडवांना सतत सहाय्य करायचं. का? पांडवांबद्दलच पांडवांचा सहाकारी असं का वर्णन केलं? पांडवांना सतत साथ देवाची. का? देव याच्यामुळे साथ देतात की पांडव कधी देवाची साथ सोडत नाहीत. देवाचे चरण सोडत नाही, देवाला साथ द्यावीच लागते.
देवाचं होऊन जर का आपण राहिलो, देवाच्या भरोशावर जर का आपण राहिलो, भरोसा म्हणजे विश्वासावर राहिलो, करणार आहे भगवंत, करणार आहे, काही काळजी नाही, भगवंत करणार हृदयापासून. गोपाल कृष्ण भगवान. परीक्षिती राजा साहेबांचा जन्म झाला. शुकदेवजी महाराज मनात फिरतात आहे, भगवंताने विचार केला आता आपलं कार्य त्या ठिकाणावरती झालेलं आहे, आता निघावं द्वारकेला. म्हणून भगवंत रथारूढ झाले आणि रथारूढ झालेले परमात्माचा रथ जसाच निघाला, कुंती मातेच्या लक्षात आलं की भगवंत मला सोडून निघालेले आहे. अतिवेगामध्ये जाणारा रथ पाहिला, भगवंत सोडून चाललेले आहेत लक्षात आलं. म्हणून कुंती मातेने आवाज दिला, भगवंता. रथ जागेवरती थांबला. भगवंत रथावून खाली उतरले. कुंती मातेकडे भगवंत चालायला लागले, कुंती माता भगवंताकडे चालायला लागली. दोघे एकमेकाच्या समोर येऊन पोहोचल्याबरोबर भगवंत कुंती मातेला नमस्कार करण्यासाठी खाली वाकले. भगवंताला लगत कुंती मातेने वरच्या वर सांभाळलं. हरी, तुम्ही मला नमस्कार करू नका. भगवंत म्हणतात, आत्या, लहान्याने मोठ्यांना नमस्कार करावा. तू आत्या आहेस माझी, वयाने मोठी आहेस, का नाही नमस्कार करू दिला मला? आणि मी काय आजच नमस्कार करतोय का त्या तुला? याच्या अगोदर मी हजार वेळेला तुला नमस्कार केले, त्यावेळेला तर मला असं नाही केलं. आज का नाही नमस्कार करू द्यायला तयार? आतापर्यंतची गोष्ट वेगळी होती हरी, पण आज मी तुम्हाला नमस्कार करू देणार नाही. आत्या, आहो जाओ का बोलतेस माझ्याशी? आतापर्यंत एकेरी नावाने आवाज देणारी तू, आणि किती वेळेपासून भगवंता भगवंता काय म्हणते? मी काय परमात्मा आहे का? मी काय भगवंत आहे का? अगं वसुदेव देवकीचा पुत्र आहे मी. मलाही असंच वाटत होतं आजपर्यंत, पण आज मी तुम्हाला ओळखलंय. तुम्ही परमात्मा. निमित्ताला कोणाला तरी माता म्हणता, निमित्ताला कोणाला तरी पुत्र म्हणता, निमित्ताला कोणाला तरी भाऊ म्हणता, निमित्ताला कोणाला तरी धर्मपत्नी म्हणता, निमित्ताला कोणाला तरी मित्र म्हणता, परंतु तुम्ही या सगळ्याच्या अतीत आहात. मला माहिती आहे तुम्ही परमात्मा आहात. कोणती जी गोष्ट आजपर्यंत तुला माहित नव्हती, ती गोष्ट आज कशी काय अचानक माहित झाली का की मी परमात्मा आहे? आजपर्यंत या कुंतीवरती तुमची कृपा झाली नव्हती ना हरी, म्हणून मी तुम्हाला ओळखू शकले नाही. ही गोष्ट माझ्या लक्षात आली हरी. तुम्हाला भक्ताने कितीही ओळखण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत तुम्ही कोणाला ओळखू येऊ शकत नाही जोपर्यंत तुमची कृपा त्याच्यावरती होत नाही. आज या कुंतीवरती तुमची कृपा झाली आहे आणि आज तुम्ही परमात्मा आहात याचं ज्ञान मला झालं. आता तुम्ही नाही नमस्कार करायचा हरी, नमस्कार मी कुंतीनं करायचा आहे तुम्हाला. कुंती, मी परमात्मा याचं ज्ञान झालंय तुला. आता मी निघालोय द्वारकेकडे. काही मागणी मागायची असली तर मागा, मला नाही काही मागायचं. कुंती, मागितलं तरी मी देतच असतो, नाही मागितलं तरी मी देत असतो. कारण तुमचे उपकार आहेत ना माझ्यावर. कुंती, माझ्या भक्त ज्यावेळेला माझी भक्ती करतो ना, माझा भक्त ज्यावेळेला माझं प्रेमाने नाम संकीर्तन करतो ना, माझ्या भक्तांनी कोणत्याही रीतीने माझी जराशी जरी सेवा केली ना कुंती, तर तो मला ऋणी करत असतो. आणि तू तर फार मोठी सेवा केलीस कुंती माझी. कुंती, तू आहेस म्हणून पांडव आहे, पांडव आहे म्हणून धर्म आहे.
तुझे 5 लेकर 5 पांडव जसे भगवान गोपाल कृष्णांचे पंचप्राण आहेत. तू 5 पांडवांचं रक्षण केलं, पालन केलं असं नाही कोणती, तर माझ्या 5 प्राणाचं तू रक्षण केलेलं आहेस. कोणते काहीतरी मागावं माझी इच्छा आहे. हरी द्यायचीच इच्छा असली तर कोणतीला मागायची सुद्धा इच्छा झाली. माग कोणती माग. बालपणापासून आजपर्यंतच जे जीवन गेलंय हरी माझं, उन्हाळ्यामध्ये थंडगार वाऱ्याची एक क्षणभर झुळूक यावी तशा रीतीनं सुख माझ्या जीवनामध्ये आलं. परंतु या कुंतीचं जीवन त्या उन्हासारखं व्यतीत झालं. या कुंतीच्या जीवनामध्ये जेवढं दुःख आहे तेवढं दुःखाचं जाणीव तुम्हाला आहे हरी. परंतु तरी सुद्धा एवढ्या दुःखाने माझं पोट भरलं नाही. एक मागणी मान्य करा हरी. आज कोणती तुमच्याकडे दुःखाची मागणी मागते आहे. साऱ्या जीवांच्या जीवनामधलं दुःख एका कोणतीला दान करा हरी. तुम्ही साऱ्या जीवांना सुखाचं दान करू नका. त्यांच्या वाट्याचं दुःख मी भोगायला तयार आहे, परंतु सगळ्यांना सुखी करा आहे. मला दुःखाचं दान करा. कोणती वाटलंच होत मला. तू अशी आहेस म्हणून तर धर्म असा जन्माला आला. तू अशी आहेस म्हणून अर्जुन असा जन्माला आला. तू अशी आहेस म्हणून भीमही असा जन्माला आला. दुसऱ्याच्या सुखासाठी मला दुःख मिळालं तरी चालतं. ज्यावेळेला धर्मदादा वैकुंठाला निघाले होते ना, वैकुंठाला जाता जाता सर्व लोकातून प्रवास चालला. विष्णुदूतांना काय लहराले. सर्व नरकाची व्यवस्था ज्या ठिकाणावरती आहे, महापातकी जीवांना ज्या ठिकाणावरती यातना दिल्या जातात, त्या नरकाच्या समोरून धर्मदादाला घेऊन चालले. धर्मदादांनी वळून पाहिलं. धर्मदादांना तीव दुःख झालं. नर्तनु प्राप्त झालेली होती, महापातक केली. आता किती दुःख भोगावं लागतं यांना सगळ्यांना. परंतु धर्मदादांनी ज्यावेळेला इच्छा सांगितली की मला आतमध्ये जायची इच्छा आहे, प्रवेश करायची, नरकात जायची इच्छा आहे, नरकात जायची इच्छा आहे दादा तुम्हाला. म्हणजे हो, मला नरकात जायची इच्छा आहे. मला जरा जवळून पाहायचं यांना. यांच्या यातना पाहायच्या आहेत मला. धर्मदादा आता प्रवेशद्वार उघडलं गेलं. प्रवेशद्वार उघडल्यावर धर्मदादाने आतमध्ये पाऊल टाकल्याबरोबर एवढे नरकाच्या यातना भोगणारे सारे जीव आनंदाने नाचायला लागले. सुखाची अनुभूती व्हायला लागली त्यांना. एवढा असा महापुरुष, असा भगवत प्राप्त पुरुष, असा भगवत प्रिय पुरुष याचा सहवास लाभला. ज्यावेळेला धर्मदादा तिथून वापस निघणार वैकुंठाकडे जाण्यासाठी, नरकाच्या यातना भोगणारे सारे जीव शोक व्यक्त करायला लागले, रडायला लागले. धर्मदादा तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. तुम्ही इथं आगमन तुमचं झाल्यामुळं नरकाच्या यातना, नरकाच्या वेदना आमच्या शमन होऊन गेल्या. दुःखाची विस्मृती आम्हाला झाली. धर्मदादा तुम्ही जाऊ नका. धर्मदादा विष्णुदूतांना म्हणतात मला वैकुंठाला यायचं नाही, मी यांच्या सोबत इथंच राहणार आहे. कशाचा परिणाम आहे? आपण सुखी झालो. आपण संसारामध्ये आधी भौतिक सुखी असो की आध्यात्मिक सुख आपल्याला प्राप्त झालेलं असो, हे आपल्यासाठी नाहीच आहे. हे तर दुसऱ्याचं दुःख घेऊन समोरच्याला सुख देण्यासाठी आहे.
मला वाटलंच होतं कोणती की तू असंच काही मागशील. कोणती मला काही कळत नाही, वेडी आहेस का काही? एवढे भक्त माझी भक्ती करतात, माझी भक्ती करतात, काही नको देवा, काही नको देवा, फक्त सुखी ठेव. शेवटी सुखच मागतात ना सगळे माझ्याकडे. तू एक अशी वेडी कोणती आहे की माझ्याकडे दुःख मागते? आणि खरी गोष्ट आहे, भगवंत कोणती मातेला वेडी म्हणतात? का म्हणतात? दुःख मागते. एखादा भक्त बसलेला असला ना, भगवंत त्याला वेडच म्हणतात. वेड्या माणसाला खरंच काही कळत नाही, काय मागावं काही नाही. आता कोणती माता जर का दुःख मागते, कोणतीला जर का भगवंत वेडी म्हणतात, तर सुख मागणाऱ्या भक्ताला काय म्हणत असतील? शहाणे ते. परंतु कोणती माता विवेक, संत तिथे विवेक असणे की जे. म्हणून संताचं जीवन, संताचं वर्तन कधी कधी जगराटेपेक्षा उपराट दिसतं. याला कारणच हे आहे की बाकीचे सगळे विवेकहीन असतात आणि त्याच्यात तो एक विवेकी असतो. त्याचं वर्तन, त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं पाहणं उपराट दिसतं. खरं तो विवेकी आहे. अविवेकी पुरुषांमध्ये जर का एक विवेक, कावळ्यांमध्ये राजहंस, कावळ्यांमध्ये उपराट आहे, कावळ्यांमध्ये बघा उपराट आहे, ते जमणारच नाही. परंतु परमार्थाच्या वाटेवरती कधीची सेवा करणारा, नाम संकीर्तन करणारा भक्त, या महापुरुषांचा विवेक आपल्याला हस्तगत करायचा आहे. काय रहस्य आहे सगळं. आणि त्या उंचीवरती आपल्याला चढवून त्या उंचीवरती जीवन जगायचं आहे. बस आता खाली रांगण्याचं जीवन बस झालं. आता ते गुडघ्याने चालणं बस. तर जरा उंच ठिकाणावरती जीवन, श्रेष्ठ अशा प्रकारचे सिद्धांत. कोणती का मागतेस दुःख? कोणती माता म्हणतात, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे, पहिल्यांदा तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हरी, एवढ्या वर्षापासून तुम्ही आमच्या घरी होता, आमच्या सहवासामध्ये होता, आज अचानक तुम्हाला असं काय झालं? आम्हाला सोडून चालला, काय झालं? कोणती? जोपर्यंत माझ्या भक्ताच्या जीवनामध्ये दुःख असतं ना, जोपर्यंत माझ्या भक्ताच्या जीवनामध्ये संकट असतात ना, तोपर्यंत माझ्या भक्ताला सोडून मी जाऊ शकत नाही. आता कौरवांचा विनाश झालेला आहे, तुझा ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिर राजा झालेला आहे, राजवैभव तुम्हाला प्राप्त झालेला आहे, सर्व प्रकारचे अधिभौतिक सुख सुविधा तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. माझा भक्त सुखी झाला की मी त्याला सोडून जात असतो. कोणती? तू दुःख का मागितलं मला नाही सांगितलं? हरी, तुमच्या उत्तरातच माझंही उत्तर आहे. भक्त सुखी झाला, भक्ताच्या जीवनामध्ये संकट नाहीशी झाली की तुम्ही सोडून जाता. मला असं वाटतं हरी, तुम्ही मला कधी सोडून जाऊ नये. पण कोणती? तुम्ही सुखी झालात ना, मी दुःखी राहिले तर चालते, परंतु सोबत तुम्ही असायला पाहिजे. श्रेष्ठ अशा प्रकारचा गोड भाव आहे. ते दुःख मनात योग्य आहे, ते दुःख मी सहन करायला तयार आहे, पण तुम्ही सोबत राहा. तुम्ही सोबत नाही आणि मग किती जरी मी सुखी राहिले तर काय उपयोग आहे त्या सुखाचा? ज्याच्यावरती प्रेम आहे आणि ज्यांच्यावरती प्रेम आहे ते जर का निघून गेले तर त्या वैभवाला, त्या सुखाला किंमत काय आहे? काय मोल आहे त्याचं? ते सुखच माझ्यासाठी दुःख आहे. ज्या सुखामध्ये तुमचा सहवास नसेल ते दुःख सुद्धा माझ्यासाठी सुख आहे, ज्या दुःखामध्ये तुम्ही माझ्या सोबत आहात. दुःखामुळे भगवंताचं स्मरण होत असतं.
आईला आई न म्हणणारा मुलगा असू द्या, रस्त्याने चालू द्या, जोराने ठोकर लागू द्या, आई ग. आता कशी आठवली? आता आई कशी आठवली? लागलीच ना तेवढी जोराने ठोकर, आई नाही आठवणार तर काय? रस्त्याने चालताना, अरण्यामधून चालताना वाघ दिसू द्या, सर्प दिसू द्या, बिंचू दिसू द्या, बाप रे, आता कसा बाप आठवला? ही वेळ बापाला आठवण करण्याचीच आहे. बापाची आठवण करून देण्यासाठीच तुझ्या जीवनात वेळ आलेली आहे. तू बापाला विसरलास ना, आईला विसरलास ना, तू आईला आणि बापाची आठवण, आईची आणि बापाची आठवण करून देण्यासाठीच दुःख असत. आपण विसरून गेलेलो असतो ना, त्याची काय गरज आहे? देवाची काय गरज आहे? हो, माझं शरीर मजबूत आहे, बुद्धी चांगली आहे, हुशार आहे, मी विद्वान आहे, मी चतुर आहे, मी व्यवहार करू शकतो, मी अंग मेहनत करू शकतो, मी व्यापार कामधंदा नोकरी करू शकतो, मी पैसा मिळवू शकतो, मी घरदार बांधू शकतो, मी विवाह करू शकतो, मी संततीला जन्म देऊ शकतो, मी जर सारं करू शकतो. देवाची गरज काय आहे? देवाची काय गरज आहे हे दाखवून देण्यासाठीच तर सुखामध्ये देवाची आठवण येत नाही. शिरापुरी खाताना, लाडू करंजा खाताना देवाची आठवण येत नसते. एक दिवस अन्न मिळू देऊ नये, 2-4 दिवस उपवासी राहायची वेळ येऊ द्यावी, मग देव आठवल्याशिवाय राहत नाही. काल संक्रांतीला साडी जोडी नेसली, देवाचे भक्त आहोत ना आपण. किती पतिव्रता स्त्रियांनी देवासमोर उभ्या राहिल्या, हरी पहा ना माझ्याकडे कशी दिसते. कुणासाठी शृंगार करतो आहोत आपण? अरे मनुष्याने जाऊ द्या, मनुष्य कुणासाठी काही करो, पण भक्ताने सगळं काही देवासाठी करावं. सुंदर शृंगार केला की देवाकडे पाहावं. एक गाणं अजून तशी दिसत नाही करे जशी गोकुळातली गवळ दिसत होती. देवाची आठवण. दुःखामुळे देवाची आठवण होती, ही गोष्ट सत्य आहे. कोणती मातेने जे उत्तर दिलं अत्यंत शास्त्राचं गाभा येतो, रहस्य भक्तासाठी. कबीराजी महाराज उत्तर देताना सांगतात, दुःख अति महत्वाची गोष्ट आहे. कारण दुःखामुळं सगळ्यांना स्मरण होत. दुःखामध्ये दुःख में सुमिरन सब करे, सुख विना करे कोई. दुख में सुमिरन सब करे, सुख विना करे कोई. दुख में सुमिरन सब करे, सुख में न करे कोई. सिद्धांत आहे. संत जे बोलतात ना, त्रिकालावादी सत्य असतं. ते मानलं तरी सत्य असतं, न मानलं तरी सत्य असतं. संतांचं बोलणं त्रिकालावादी सत्य आहे. सिद्धांत कधीही मोडीत काढता येत नाही, मोडता येत नाही, त्याला तोडता येत नाही. तो सिद्धांत आहे. दुःख में सुमिरन सब करे, सुख में न करे कोई. सुखामध्ये आठवण होत नाही. आणि सुखामध्ये देवाची आठवण होत नसल्याचाच परिणाम असा होतो की दुःख आपल्या वाट्याला आल्याशिवाय
सुखामध्ये जर देवाची आठवण राहिली असती तर दुःख वाट्याला आलं नसतं. दुःख वाट्याला आलेलं आहे याच्यावरूनही हे सिद्ध होतं की कधीतरी पूर्वकालामध्ये माझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण आले असतील, पण त्या सुखाच्या वेळेला मी भगवंताला विसरलो ना. पुन्हा आठवण होण्यासाठी, पुन्हा आठवण करून देण्यासाठी दुःख आलंय. दुःख संत आहे, दुःख सद्गुरु आहे, आपल्याला देवाची आठवण करून देतात. दुःख में सुमिरन सब करे, सुख में ना करे कोई. सुख में सुमिरन कर करे तो दुख काहे को. सुख में सुमिरन कर करे तो दुख काहे को. दुख में सुमिरन संतांना देवाची भेट झाली पूर्वकालामध्ये, आणि ज्या भक्ताला देवाची भेट झाली तो काही सुखी भक्त नव्हता. म्हणून तर अर्थभाव होता. दुःख में सुमिरन सब करे, सुख में न करे कोई. देवाची आठवण राहावी ना आपल्याला, दुःख असायला पाहिजे. व्यवहाराचा जर का विचार केला आपण, दुःख असतं म्हणून तर सुखाची जाणीव आहे. गरमी असते ना, थंडगार वाऱ्याची झुळूक आली की माणसाला, थंडीच असली तर मग तो कंटाळा येतो, मग तर शेकोट्या पेटवल्या. भूक लागल्याशिवाय अन्नाची चव मिळत नाही. चांगली भूक लागली पाहिजे. मग मीठ कमी झालं का, तिखट जास्त झालं का काय. दुःख में सुमिरन सब करे, सुख में न करे. आणि दुःखामुळे जरा चव आहे जीवनाला. त्याच्या जीवनामध्ये दुःख नाही ना, त्याचं जीवन तर अळणी जीवन आहे. जसं सगळे पक्वांना तयार केले, पण मीठ घालायलाच विसरली. तेल कमी टाकलं असतं तर फोडणीला चाललं असतं, तिखट कमी टाकलं तर चाललं असतं. मीठ पाहिजे. जसं अन्नामध्ये मीठ महत्वाची गोष्ट आहे, तसं पाहिलं गेलं तर मिठाचा सगळा अनादर करतात. पाहुणे आले, काही आले की आपण म्हणतो आज काहीतरी पक्वान्न करा, श्रीखंड करा, गुलाबजामुन करा, लाडू करा, पाहुणे आलेत ना. मिठालाही वाटत असेल रोज मला, आणि आज पाहुणे आले तर साखरेला बोलते. साखरीचं महत्व आलं, गोडाला महत्व आलं, आणि मला तर सगळे खारट 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 खारटच म्हणतात. पण खरी चव कशाने? मिठानीच ना. जीवनाला चव आहे महाराज दुःखामुळं. सुखाचा अनुभव जर येतोय, सुखाची अनुभूती जर होत आहे,
तर याला कारण दुःख आहे. दुःख आहे म्हणूनच सुखाचा आनंद आहे, म्हणूनच सुखाची अनुभूती आहे. दुःख नाही तर सुखाचा अनुभव येणारच नाही. आणि सुखाचा अनुभव येण्यासाठीच तर दुःख पहिल्यांदा आहे. याच्या जीवनामध्ये दुःखच नाही, फक्त सुख आहे. त्याला सुखही मिळत नाही का? फक्त सुख आहे ना. सुख त्याच वेळेला मिळू शकतं ज्या वेळेला दुःख असतं, नाही तर मिळणारच नाही. दुःखामुळे भगवंताचं स्मरण होतं, भगवंताच्या स्मरणामुळे पुण्य होतं, पुण्य झाल्यामुळे आपलं कर्म कल्याण होतं. हे सगळं हे कल्याणकारक वाटेवरती वाटचाल करण्यासाठी दुःख हे मूळ आहे. व्यवहारिक दृष्टीने पाहिलं तरी दुःख महत्वाची गोष्ट आहे. आणि जो सतत आपल्याला सोबत राहतो, दुःख आपल्याला सोडून जातं का? नाही जात. आईच्या उदरामध्ये होतो तेव्हापासून दुःखाने आपल्याशी मैत्री केली. आता किती दिवस पर्यंत राहील सोबत? देह पडेपर्यंत. सुख तर येत पाहुण्यासारखं, आतमध्ये येत नाही, नुसतं दारातून जात. आलं सुख, आलं सुख, आलं 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 आणि गेलं गेलं गेलं. दुःख म्हणतं मी तुला सोडणारच नाही. आणि जो आपल्याला कधी सोडून राहत नाही, जात नाही, आपण त्याच्याशी मैत्री ठेवायला पाहिजे. आपलं उलट आहे. जो रात्रंदिवस आपल्या सोबत राहतो आपण त्याच्याशी वैर करतो, आणि जो अधून मधून आपल्याशी गोड बोलतो आपण त्याच्याशी मैत्री करतो. आपला कोण आहे लक्षात घ्यायला पाहिजे. दुःख तो अपना साथी है, तो आपला साथी आहे, परमार्थासाठी सुद्धा, व्यवहारासाठी सुद्धा. आणि परमार्थाचा जर का विचार केला तर दुःख फार महत्वाची गोष्ट आहे. जीवनभर 10-10, 20-20, 50-50 वर्ष देवाचं तोंड नाही पाहिलं कोणी कोणी. काही काही माणसं अशी आहेत जगात. काही काही ते देवाचं तोंड न पाहताच मेले. तोंड न पाहता म्हणजे मंदिरात गेलेच नाहीत ते. काही काही मंडळी काही प्रेमाने म्हणतात आम्ही 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, पहा कधी मंदिरात, कधी देवाची पायरी चढली नाही, चढूच नको. आम्ही कधी आयुष्यात भागवत ऐकलं नाही. तमाशे सगळे ऐकले, भागवतच नाही. कथा नाही ऐकली, कीर्तन नाही ऐकली, मंदिरात नाही गेलो, कधी देवाचं तोंड नाही पाहिलं. ज्या वेळेला दुःख मागं लागतं ना त्यावेळेला बरोबर तो तर काहू कुठे चालला, कधीच चाललं, मला यायचं, आज काय झालं तुला, डोकं बिकं फिरलं काय? आमचे डोके फिरलेले. आम्ही भागवताला जात असतो, आम्ही मंदिरात जात असतो, भागवताला जात असतो, भजन गात असतो, नामसंकीर्तन करत असतो. आम्ही डोके फिरलेले आहेत सगळे. तुझं कसं काय झालं? ती म्हणते काय करावं, अशी अडचण आहे ना, असं दुःख आहे ना, सगळीकडे गेलो पहा, सगळीकडे गेलो पहा. डॉक्टर म्हणतात तुम्हाला काहीच नाही झालंय, झालं तर नाही म्हणतात, रिपोर्ट तर नाही लिहितात, आणि दुखणं तर काही थांबत नाही. आता रिपोर्ट नाही लिहितात आणि दुखणं थांबत नाही, मग हे दुखणं कुठं थांबल? म्हणून भागवत आला, म्हणून मंदिरात, मग मारुतीला जाऊ का, गणपतीला जाऊ का, शनीला जाऊ का, बरवीला जाऊ का, मंगळाला जाऊ, मग सगळं. देवही म्हणतात आतापर्यंत कधी याला दारा समोरून जात होता, कधी आमच्याकडे पाहिलं नाही, दुरूनही रामराम केलं नाही, जय हरी केलं नाही. आज कसं काय मंदिरामध्ये येऊन 3 घंटे बसला? कोणी बसवलं त्याला तिथे नेऊन? दुःखाने. एवढं दुःख जगामध्ये आहे तरी सगळे भगवंताची चरणागती करायला तयार होत नाहीत. थोड्याशा दुःखाने जर का भगवंताची शरणागती नाही केली तर भगवंत काय करतील? थोडस जास्त पाठवतील, बोनस. एवढ्या डोसनं काही नाही झालं म्हणतात त्याला, मला फुल डोस द्या. एवढ्याने काही नाही जमा झाला. आईसारखं असतं लेकराचं, आईसारखं असतं. थोड्या याच्यात ऐकलं तर बेटा अभ्यास करायचा, बाबांनी सगळं दिलंय ना तुला, दप्तर आणून दिलं, वह्या आणून दिल्या, पुस्तक आणून दिलं, पेन आणून दिलं, पॅटे आणून दिले, सगळं हे सगळं आणून दिलंय ना, सायकल आणून दिली, सगळं आणून दिलंय ना, अभ्यास करायचा. ते कार्ट ऐकतच नाही.
खेळायचं द्यायचं सोडून अभ्यास करायचा. आई काय म्हणाली मग 2-4 दिवस झाल्यानंतर आई काय म्हणाली, 2-3दा असं सांगेल, नंतर मुनगत पकडेल त्याचं, मारणार नाही पहिल्यांदा, मरू काय 10 वेळेस सांगितलं तुला अभ्यास कर म्हणून, ते म्हणत आई आहे कशाची मारती, आई कनवाळू आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे, प्रेमाचा सागर आहे. ती म्हणते सागर तुला पाहतो बुडवतोस तुला ते. देव दुःख यासाठी देतात की देवाचं प्रेम जीवावरती आहे बर का. देव जीवाला दुःख का देतात? देवाचं प्रेम जीवावरती आहे, जीवाचं प्रेम जीवावरती आहे. काही जीवाचं प्रेम देहावरती आहे आणि देवाला हे सहन होत नाही. आपल्या प्रेमाचा माणसाचं जर दुसऱ्यावर प्रेम झालं तर कोणाकोणाला सहन होईल? मग आपल्याला सहन होत नाही. आपण देवाचे अंश होत. तो आपला पिता आहे, माता आहे. त्याचं प्रेम कोणावरती आहे? जीवावरती. आणि जीवाचं प्रेम कोणावरती? संसारावरती. मग देव संसारात सुख देईल का? सुखी राहू देईल का? का नाही? त्याचं म्हणणं तुला थोडस काय दिलं तर तू त्याच्यात नादाला लागला. मग हाच भानावर आहे. मग याचं प्रेम देवावरती होतं. देवावरती प्रेम झाली, देव म्हणतात आता जमलं, आता मी तुला खूप सुख देईल, पण तू तिकडं जायचं नाही, तिकडं पाहायचं नाही, त्यांच्यावर प्रेम करायचं नाही, माझ्यावर प्रेम करत राहतो, तुला सुखाला काही कमी पडू देणार नाही. सत्य गोष्ट आहे. ही चूक होऊन जाते जीवाकडून. त्याच्यामुळे जीवाच्या वाट्याला दुःख त्या ठिकाणावरती आल्याशिवाय राहत नाही. जीवानी जर जीव जर देवाला सन्मुख राहिला तर सुख आहेच आहे. पण जीव जर का भगवंताला पाठवणा झाला आणि प्रकृतीकडे, सृष्टीकडे, माईक गोष्टींकडे जर का आकर्षित झाला तर देवावरचं प्रेम कमी झालं, मायेवरती लागलं, मग तिकडं दुःख दिलं जातं आणि मग भगवंताकडे लक्ष जातं त्या जीवाचं. देवाला शरण होतो मग तो जीव. देव म्हणतात हा याच्यासाठीच तर ते केलं. दुःख ज्या वेळेला प्राप्त होतं ही भगवंताची सर्वश्रेष्ठ कृपा आहे. देवाची ख्याती जास्त या रीतीने माहित असते सगळ्यांना की देव सुख देतात, देव सुख देतात, देव सुख देतात, देव सुख देतात. ही गोष्ट फार कमी मंडळीला माहित असते की देव सुख देतात, पण अगोदर देव दुःख देतात. आणि सुख जे देव देतात ना ते आधी भौतिक नसतं. ते देव देतात ते सुख आध्यात्मिक सुख असतं. ते आधी भौतिक सुख नसतं. पण ते सुख एकदा प्राप्त झाले की आधी भौतिक सुखाची अपेक्षाच भक्ताला राहत नाही. ते अध्यात्म सुख असं सुख आहे. भक्तीचं सुख असं सुख आहे. अगोदर दुःख देतात ही भगवंताची असीम कृपा आहे आपल्यावरती, तुमच्यावरती, माझ्यावरती, सगळ्यांवरती कृपा आहे. एवढं दुःख देऊन ठेवलं, एवढं दुःख देऊन ठेवलं, सारे भगवंताला शरण व्हायला तयार नसतात. दुःखामध्ये वृद्धी होत जाते. थोड्याने नाही जमलं तर जास्तीचं 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 जास्तीचं. एक गोष्ट सत्य आहे, आज नाही शरण झाला उद्या तरी व्हावं लागणार, उद्या नाही पुढच्या महिन्यात तरी, पुढच्या महिन्यात नाही पुढच्या वर्षी तरी, पुढच्या वर्षी नाही 10 वर्ष नाही 20 वर्ष नाही, या जन्मात नाही हजारो जन्मानंतर का होईना, पण भगवंत प्रत्येक जीवाला आपली शरणागती करायला लावल्याशिवाय राहणारच नाही. आज एखादा भक्त नाही झाला म्हणून काही हरकत नाही, तो उद्या भगवंत त्याला भक्त करतातच. सगळ्यांना भक्त करतात भगवंत. अनेक प्रकारचे उपाय करून बरोबर त्यांना भक्त करतात. आपल्यावरती प्रेम करायला लावतात भगवंत. कोणी कोणी म्हणेल तसाही नाही, आमच्या जीवनामध्ये सुख आहे, आम्ही सुखी आहोत आणि देवाची भक्ती करतो. चांगली गोष्ट आहे, सुखही आहे आणि देवाची भक्तीही केली जाते. परंतु जेवढा रस, जेवढी चव, जेवढी अर्थता दुःखी भक्ताच्या भक्तीमध्ये असते ना, तेवढी अर्थता सुखी भक्ताच्या भक्तीत नसते. सुखी भक्त जर का भगवंताच्या मंदिरामध्ये गेला 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 पाहिलं पाहिलं देवाला, न पाहिलं न पाहिलं, ज्या वेळेला दुःखी भक्त भगवंताच्या मंदिरात जाईल, देवाला पाहिल्याबरोबर, संतांना पाहिल्याबरोबर त्याच्या डोळ्यातून
अश्रुधारा वाहतात. देवा, कधी रे हे पाप कर्म घडलं की एवढं दुःख माझ्या वाट्याला? सुखी भक्त मंदिरात जातो, ते मंदिरात जाणं वेगळं आहे. दुःखी भक्त मंदिरात जातो, देवाचं दर्शन घेतो, ते दर्शन वेगळं आहे. सुखी भक्ताचं देवाचं दर्शन घेणं वेगळं, दुःखी भक्ताचं देवाचं दर्शन घेणं वेगळं. सुखी भक्ताचं नाम संकीर्तन करणं वेगळं, दुःखी भक्ताचं नाम संकीर्तन करणं वेगळं आहे. सुखी भक्ताची कथा गाणं, कथा श्रवण करणं वेगळी गोष्ट आहे. दुःखी भक्ताची कथा गाणं, कथा श्रवण करणं वेगळी गोष्ट आहे. दोघांच्या बाबतीत क्रिया दोघांच्याही सारख्याच आहे. हाही मंदिरात गेला, तोही मंदिरात गेला. हाही कथा सांगतोय, तोही कथा सांगतोय. हाही कथा ऐकतोय, तोही कथा ऐकतोय. हाही नाम संकीर्तन करतोय, तोही नाम संकीर्तन करतोय. पण सुखी भक्ताच्या करण्यात आणि दुःखी भक्ताच्या करण्यात आमूलाग्र बदल असतो. तो भावनेचा असतो, तो आर्ततेचा असतो. ज्या वेळेला दुःखी भक्त नाम संकीर्तन करेल, भजन गाईल, कथा श्रवण करेल, त्यावेळेला आपोआप अष्टसात्विक भावापैकी एक भाव, ज्याला अर्थभाव म्हणतात, तो निर्माण होत असतो. अर्थभाव निर्माण झाल्याबरोबर परिणाम त्याच्या देहावरती स्पष्ट जाणवतो. परिणाम वर्णन करताना संत म्हणतात, देवाचा साक्षात्कार व्हायला पाहिजे, देवाचं दर्शन व्हायला पाहिजे, सगळ्या भाविकांची इच्छा असते. पण कोणाला होत असतं हरिदर्शन? त्याचं सूत्र काय आहे? कंठी प्रेम दाटे, नयने नीर लोटे, या भावाला म्हणतात अर्थभाव. 10 पायऱ्या वर्णन केल्या दर्शनाच्या अगोदर. दर्शनापर्यंत 10 पायऱ्या, त्याच्यापैकी 10वी पायरी आहे. 10व्या पायरीवरती साधक जोपर्यंत जाऊन पोहोचत नाही तोपर्यंत हरिदर्शन होत नाही, असं संतांनी ग्रंथ सांगतात आहे. एक आहे प्रलाप आणि एक आहे विलाप. याच्या त्याच्यासाठी रडणारे त्या जगामध्ये आपल्याला खूप पाहायला मिळतात. कोणी धनासाठी रात्रंदिवस रडतय, कोणी मानासाठी रात्रंदिवस रडतय, कोणी पदासाठी रात्रंदिवस रडतय, कोणी पतीसाठी, कोणी धर्मपत्नीसाठी, कोणी लेकरा बारासाठी, कोणी गुराढोरांसाठी, कुत्र्या मांजऱ्यासाठी, चपला बुटासाठी, साडी चोळीसाठी रडतात. हरिनामासाठी रडणाऱ्यांची संख्या किती आहे? हरिकथेत, हरिनाम संकीर्तनात, नाम संकीर्तन करताना
हरिकथा गाताना, हरिकथा श्रवण करताना ज्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात आहे ते सामान्य अश्रू नाहीत महाराज. हे अश्रू तर त्या भक्ताला धन्य करणारे अश्रू आहे. पाषाणाला पाजर फोडायचा आहे बाबा, तो परमात्मा काही सुखासुखी प्रगट होणार आहे का? त्याच्यासाठी हृदय रडलं पाहिजे रात्रंदिवस. अजून कपडा लत्ता बरा वाटतो आपल्याला, अजून आपल्याला कपड्या लत्त्यात आनंदाने सुख घेतो आपण. घरादारात, मुला बाळात, लेकरा बाळात आपण अजून सुख घेत आहोत, सुख मिळतंय आपल्याला. वस्त्रालंकारात अजून सुख मिळतंय आपल्याला. या सगळ्या गोष्टीमध्ये अजून आपल्याला सुख मिळतंय. सर्व प्रकारचे अधिभौतिक सुख प्राप्त असून सुद्धा ज्याला तिथं सुख मिळत नाही, आता तो जरा दर्शनासाठी जरा पात्र झालेला. हरीशिवाय हरिवीन शेजारो शून्य गे माये. न लावा चंदन न घाला विंगन वारा. आता मला यात सुख मिळत नाही. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड देले. तुमचं भूमिका नाम संकीर्तन करताना ज्याचा कंठ सद्गदित होतो, डोळ्यातून अश्रुधारा वाहतात, त्याला अर्थभाव म्हणतात. आणि सर्वश्रेष्ठ भाव आहे हा आर्त. गीतेमध्ये पहिल्यांदाच नाम उच्चार केला भगवंताने. आर्तो, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. पहिला भक्त वर्णन केला तो अर्थ भक्त आहे. द्रौपदी माता अर्थ भक्त आहे. हजारो उदाहरणे अर्थ भक्तात. याच्या त्याच्यासाठी डोळ्यातून अश्रुधारा काढणारे भरपूर आहेत, परंतु हरिकथा हरिनामा ज्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात ते धन्य भक्त. एखाद्या वेळेला मनुष्याला बळजबरी हसता येत, पण बळजबरी कुणाला आतापर्यंत डोळ्यातून अश्रू काढता आले नाही. डोळ्यातून अश्रू काढण्याचं सामर्थ्य फक्त दुःखात. कंठ सद्गती झाला पाहिजे, डोळ्यातून अश्रुधारा वाहिल्या पाहिजे. याच्यासाठी जीवनामध्ये दुःख पाहिजे. सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या कामाच्या असतात असं म्हणता येऊ शकत नाही. एखादी वस्तू जर माझ्या उपयोगाची, माझ्या कामाची असेल, ते तुमच्या कामाची असेलच असं काही म्हणता येत नाही. एखादी वस्तू आणि गोष्ट तुमच्या कुणाच्या काही कामाची असेल, ती माझ्या कामाची असेलच असं काही म्हणता येत नाही. दुःख कामाचं नाही, कुणाच्या? संसारिकाच्या, प्रापंचिकाच्या. पण हरिभक्ताच्या कामाचं आहे दुःख. हे दुःख हरिभक्ताला देवाची भेट करून देणार आहे, देवाचं दर्शन घडवून देणार आहे. म्हणून दुःखाचा अनादर करू नये. दुःख आहे म्हणून तर भजन गायलं जातं. ज्यावेळेला हरिकथा भजन गायलं जातं, नामसंकीर्तन केलं जातं, अर्थभाव निर्माण होतो. अर्थभाव निर्माण झाला, आपोआप कंठ सद्गदित होतो, डोळ्यातून अश्रुपात होतात. कंठामध्ये प्रेम, कंठी प्रेम दाटे. ज्या वेळेला प्रेम वृद्धिंगत होत, प्रेमाची अतीव वृत्ती होते, त्यावेळेला आपोआप डोळ्यातून अश्रू येतात. दोन कारणाने अश्रू येतात आहे डोळ्यातून. एक दुःखामुळे अश्रू येतात आहे आणि प्रेमामुळे अश्रू येतात आहे. कंठी प्रेम दाटे, नैने नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रोटे. म्हणून भक्ताच्या जीवनामध्ये दुःख असायला पाहिजे. दुःखच असावं असं नाही. दुःख सगळ्यांच्या जीवनात आहे, पण देवाचे भक्त नाही. दुःखही असावं, तो देवाचा भक्तही असावा. त्याने हरिनाम संकीर्तन करावं, हरिकथा श्रवण करावी. आपोआप कंठ सद्गदित हो, डोळ्यातून अश्रुधारा वाहतात. हरी प्रगट होणार. हृदयी प्रगटे राम
हरिनामाची चव सगळ्या चवी सगळ्याला कळतात का? कोणाकोणाला मिठाची चव कळते, तिखटाची चव कळते, सगळ्या रसाची चव कळते, षटरसाची चव कळते. पण हरिनामाची ही चव कळली पाहिजे. हरिनामाला सुद्धा चव आहे, हरिकथेला सुद्धा चव आहे. आपल्याला जर का असं वाटलं ना की हरिकथेमध्ये किती आनंद आला, याचा अर्थ आपल्याला चव कळते. मी 1 तासभर नामसंकीर्तन केलं, असं सुख मिळालं, असा आनंद मिळाला, याचा अर्थ चव कळली म्हणूनच मिळाला. ज्याला चव नाही कळत नाही याची, ते म्हणतात खाव, काही आनंद नाही आला, काही सुख नाही मिळालं. का नाही मिळालं? चवच माहित नाही ना. गाढवाला गुळाची, सगळ्या माणसाला याची चव नाही. याला ज्याला रस मिळतोय त्याला रसिक आहे, तो भाविक आहे. तो हरिनामाची चव, गोड वर्णन केले हरिनामाला, अमृतापेक्षाही गोड. हरिकथा गोड, हरिरूप गोड वर्णन केलं. ते ज्याला चव कळते त्यालाच कळते. दुःख पाहिजे हरिदासाच्या जीवनात. संतांवरती कृपा झाली, संतांचं चरित्र पाहिला पाहिजे. दुःख किती संतांच्या जीवनात, संतांच्या चरित्रापेक्षा, संतापेक्षा आपण लाखपटीनं सुखी आहोत. आणि हेच म्हणावं लागतं, म्हणूनच आपल्याला देव भेटला, म्हणूनच नाही भेटला. म्हणून सुखी होण्यासाठी नाही प्रयत्न करायचे आपल्याला, दुःखी होण्यासाठी. काही भक्त म्हणून काही मंडळी म्हणतात याच्यामुळेच आम्ही परमार्थ करत नाही, हे असं उलटा कार्यक्रम आहे. हे असे उलटे शिकवतात, हे असे उलटे सांगतात. हेच सरळ आहे, हेच खरं आहे, हेच पूर्ण सत्य. हे शाश्वत सुखापर्यंत, परमानंदापर्यंत हेच नेणार आहे. आपल्याला तर दुःख मागायची आवश्यकता नाही. कामापुरतं, भजनापुरतं दुःख दिलेलं आहे. एवढ्या दुःखात भजन होतं. म्हणजे भजनासाठी काही लागत असतं? दुःख. आणि देवाने आपल्याला देऊन ठेवलेलं आहे. दिलं नसतं तर, ज्यांना नाही दिलं ना अजून, त्यांना कुठे भजनाला पुरसत, त्यांना कुठे भजनाला दुःख. बरं झालं आपण देवाची कृपा, साधू संतांची कृपा, आपापल्या सद्गुरूची कृपा आपल्यावरती, की आपल्याला थोड्या दुःखात आपण देवासमोर बसलो. आता नाही चिंता. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही, हे लोकी देव उभा मागे पुढे, उगभी कोडे संकट. ही सामान्याची शरणागती नाही, असीम सामर्थ्य आहे त्याचं. म्हणून दुःखाचा अनादर करू नये. सुख असो दुःख असो, वाट चालत राहील. अर्थभाव निर्माण झाला, हे कारण आहे कुंती मातेनं दुःखाची मागणी केली. आपल्याला दुःख मागायची गरज नाही, कामापुरतं दिलंय, फक्त उपयोग करून घ्यायचा आहे. उग दुःख आहे म्हणून काय रडायसाठीच उपयोग करायचा का? नाही, दुःखाचा उपयोग याला त्याला दुःख सांगायसाठी नाही करायचा, देवाच्या भजनासाठी करायचा. कारण थोड्या वेळानं जर का, थोड्या दिवसानं जर का दुःख निघून गेलं ना, दुःखामध्ये अर्थभाव निर्माण होत असतो, देवाची भेट होऊन जाण्याची शक्यता असते. आणि थोड्या दिवसानंतर जर का आपल्या जीवनातलं दुःख गेलं, नंतर आपण किती 10 वर्ष भजन करा, मग ते भजनाला चव नसते, बेचव भजन येते, अर्थभावच नाही. मग अर्थभाव जर भजनामध्ये नाही, नामसंकीर्तनामध्ये नाही, हे हृदय जोपर्यंत रडत नाही, ते जोपर्यंत ओढलं जात नाही, तोपर्यंत नाही. म्हणून बरं आहे, जोपर्यंत दुःख आहे ना, तोपर्यंत खूप जास्तीचं भजन करून घ्यायला पाहिजे. पुढे प्रारब्ध योगानुसार जर सुखाचे दिवस आले ना, राहून जाईल भजन आपले. दुःख आहे तोपर्यंत खूप भजन करून घ्यावं. दुःख मागायची गरज नाही, उपयोग करून घ्यायची गरज आहे. आणि सुख मागायची गरज नाही, कारण सुख आपल्याला नको आहे. कोणतं सुख नको आहे आपल्याला? आधी भौतिक सुख नको आहे आपल्याला, पण भजनाचं सुख नको आहे का? पाहिजे. हरिकथेचं सुख नकोय का? पाहिजे. हे सुख नाशिवंत सुख नाही, हे शाश्वत सुख आहे. सुख म्हणजेच परमात्मा आहे, परमात्मा म्हणजेच सुख आहे, आनंद म्हणजेच भगवंत आहे, भगवंत म्हणजेच आनंद आहे. आपण जर का हे परमार्थिक सुख नको असं जर का म्हटलं, तर याचा अर्थ मला देव नको असंच बोलतोय. कारण भगवंत सुख आहे, त्वम आनंद कंदम परब्रह्मलिंगम
भजे पांडुरंग. तुम्ही आनंदाचे कंद आहात. आनंद मला नकोय म्हणजे तुम्ही मला नकोय असं होईल. आनंद मला नाही पाहिजे, सुख मला नाही पाहिजे. कोणतं? आधी भौतिक, पण पारमार्थिक सुख मला पाहिजे. मला खूप भजन करायचंय, मला खूप सुख पाहिजे. आणि खरंच आहे, हीच तर शाश्वत सुखाची वाट. म्हणूनच या सुखात आणि त्या सुखात फार या सुखाशी उपमा नाही त्रिभुवन. हे सुख वेगळं सुख आहे. आणि म्हणून कुंती मातेचा विवेक पाहिला. एक दिवस भगवंताला कुंती मातेनं थांबा म्हणून प्रार्थना केली. भगवंताने मान्य केली. कारण पितामह भीष्माचार्यांची आठवण झाली. पितामह भीष्माचार्यांना सद्गती देण्याचं वचन भगवंताने दिलेलं होतं. किंवा अशा प्रकारची प्रार्थना मागणी केली होती पितामह भीष्माचार्यांनी. कशा पद्धतीने भगवंत धर्मक्षेत्रावरती कुरुक्षेत्रावरती जाऊन पितामह भीष्माचार्यांना सद्गती देतात. भगवंत द्वारकेला निघून गेल्यानंतर गोलोकाला कशा रीतीने निघून जातात. पांडव गोलोकाकडे कशी वाटचाल करतात. राजा परीक्षितींचा राज्यकारभार कसा शाप राजा परीक्षेला मिळतो, कशी भेट होते शुकदेवजी महाराज आणि राजा परीक्षितीची. हा कथा भाग आपण श्रवण करणार आहोत दुपारच्या सत्रामध्ये. भगवंताची कृपा मानू आपण की तिसऱ्या दिवसाची सेवा. ते म्हणतात काय नवल आहे तिसऱ्या दिवसाची? सप्ताह सुरू झाला की दिवस तिसरा? नाही नाही, एक एक क्षण हरी आपल्याकडून सेवा करून घेतात हे परम भाग्य आहे आपलं. पण काल जसे ठणठणे जिवंत होतो तसे आजही आहोत आपण. सकाळी जर का नसती जाग आली तर, नसतं उठवलं तर नंतर राहिली असती नाची कथा. एक एक क्षण आपल्याला भगवंत जीवदान देतो आहे आणि आपल्याकडून सेवाही करून घेतो आहे. मग भगवंताची कृपा की तिसऱ्या दिवशीचं पहिलं सत्र कळसापर्यंत येऊन पोहोचलं. मला तरी भीती वाटते बरं का सतत. रोज घरी गेली का असं वाटतं आता उद्या जाणं होतं का नाही कथेला. काय भरोसा आहे. इथं येऊन बसल्यानंतर सुद्धा असं वाटतं की आता मध्यंतरापर्यंत म्हणजे एक सत्रापर्यंत हे धडाचं राहील का नाही, का पडली. भीती वाटते. म्हणून सतत असं आपण ऐकत असाल की भगवंताची कृपा की कळसापर्यंत येऊन पोहोचली. हरी कृपा ही. भगवंताला प्रार्थना करू की दुपारची सत्राची सेवा ही आपल्या साऱ्यांकडून हरी करून घेऊ. या ठिकाणावरती देऊ आपण पहिल्या सत्राला पूर्णविराम. गोपाल कृष्ण भगवान जय.